जय शिवराय. टू द पॉइंट पॉडकास्टमध्ये आज तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आजचा जो एपिसोड आहे हा खूप एक्साइटिंग असणार आहे, कारण आजच्या एपिसोडमध्ये अनेकांच्या मनात असलेले अनेक प्रश्न आहेत आणि ज्याला आपण स्ट्रेट फ्रॉम हॉर्सेस माउथ जे म्हणतो ती उत्तरं ऐकण्याची तुमच्याबरोबर मला सुद्धा उत्सुकता लागली. कारण आजच्या टू द पॉइंटच्या पॉडकास्टच्या आजच्या भागामध्ये आपल्यासोबत आहेत महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे. ताई, आपलं मनापासून स्वागत आहे टू द पॉइंटमध्ये. खूप जणांना ही उत्सुकता आहे, विशेषतः शिर्डीला जे पक्षाचं शिबिर झालं, या शिर्डीला पक्षाच्या शिबिरामध्ये सुद्धा मला वाटतं संजय आवटे बोलत असताना कार्यकर्त्यांनी एक भावना बोलून दाखवली किंवा कार्यकर्त्यांनी एक प्रतिसाद दिला. पक्षात जे काही घडलं यानंतर तुमची प्रतिक्रिया ही अत्यंत संयमी, अत्यंत संयत अशी प्रतिक्रिया आहे. आणि त्याचवेळी महाराष्ट्रात जेव्हा शिवसेनेमध्ये या पद्धतीची फोडाफोड झाली होती त्यावेळी उमटलेली प्रतिक्रिया ही पूर्ण वेगळी होती. त्यामुळं पहिलाच थेट प्रश्न आहे जो अनेक कार्यकर्त्यांच्या मनात आहे की जेव्हा अजितदादांनी किंवा अजितदादांच्या नेतृत्वाखाली काही आमदारांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तेव्हा तुमच्या मनात नेमकी भावना काय होती? 19चं विचारताय का ते 22? दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग, कारण 19 वेळा आता या प्रश्नाला तुम्ही दोन प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत ताई. म्हणजे एक म्हणजे 19च्या वेळी पहिली भावना काय होती आणि 19ला जेव्हा दादा परत आले, अजूनही आठवतं दादा पहिल्यांदा सिल्वर ओकला अजितदादा परत आले. 19ला जे घडलं पहाटे सकाळी, दादांना पहाटे म्हटलं राग येतो, जे सकाळी घडलं त्या सकाळच्या घटनेनंतर तुमची प्रतिक्रिया काय, मनात भावना काय होत्या? 19ची घटना मला शॉकिंगच होती. मला कधी वाटलंच नव्हतं की असं आमच्या घरात किंवा आमच्या आयुष्यात असं कधी होईल, पण ते झालं. आणि त्यानंतर आम्ही सगळे त्याच्यातून सावरलो. आणि मला असं वाटतं की उणीधुणी काढत बसायची नसतात. आपल्याकडून चूक म्हणा, एखादा निर्णय म्हणा जो समोरच्याला अयोग्य वाटतो किंवा त्यावेळीच आपल्याला तो योग्य वाटतो, नंतर वाटतो की नाही कदाचित आपला हा निर्णय योग्य नसावा, असं म्हणून 19ला जी घटना झाली ती माझ्यासाठी हार्टब्रेकिंग होती त्या काळामध्ये. आणि अर्थातच माझ्यासाठीही तो शॉक होता. मला विश्वासही बसला नाही जोपर्यंत मी ते डोळ्यांनी पाहिलं नाही. कारण का मला ती गोष्ट सदानंदनी सांगितली. मी झोपले होते शांत सकाळी आणि सदानंदनी मला उठवलं आणि सांगितलं असं असं झालं आहे. मग टी व्ही लावला आणि नंतर 4 दिवस काय काय घडलं, अनेक गोष्टी झाल्या. त्यानंतर त्याच्यातून आपण सगळेच इन्क्लुडिंग तुम्ही आपण सावरलो आणि 2.5 वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने महाविकास आघाडीचं सरकार चाललं. आणि माझा DNA म्हणा, माझा मेंदू म्हणा, तो असा बनवलेला गेला आहे की माझ्या आयुष्यातल्या ज्या वाईट गोष्टी असतात किंवा जे अनुभव असतात वाईट, ते समाव डिलीट होतात. म्हणजे तुम्ही मला विचारलं त्या दिवशीचं सांग, मला लक्षात आठवत पण नाही. आनंदी गोष्टी मी लक्षात ठेवते आणि ज्या गोष्टी फार आनंद देणाऱ्या नसत्या, कंट्रोल, ऑल्ट आणि डिलीट. ओके, सिम्पल. आणि त्याच्यामुळे त्या गोष्टी एखादी त्यावेळेसची भावना ती धरून ठेवायची मनामध्ये, असल्या भानगडीत मी पडत नाही. टू मूव ऑन. जो हो गया, कल मैं नहीं बदल सकती, लेकिन मेरा आज और कल मैं बदल सकती हूँ. त्यामुळे ते सोडून द्यायचं आणि पुढे जायचं ना. ते एवढंच धरून बसलो तर आयुष्यात माणूस पुढे कामच करू शकणार नाही. आणि आपण लोकांच्या बरोबर काम करतो आणि आपण राजकारणात कशासाठी आलो ह्याच्यात जर स्पष्टता असली ना तर मग काही गल्लत होत नाही, कन्फ्युजन होत नाही. त्याच्यामुळे ठीक आहे, दादाकडून 19ला झालं ठीक आहे, नंतर सगळं ठीक झालं, लाईफ इज टू गो ऑन असं म्हणून आम्ही पुढे गेलो. आणि गाडीचा पहिला ॲक्सिडेंट होतो ना तेव्हा खूप वाईट वाटतं, अरे कसा झाला वगैरे वगैरे. त्याच गाडीचा परत ॲक्सिडेंट झाला तेव्हा थोडंसं आधी मानसिक तयारी असते की एकदा त्याच्यातून आपण गेलेलो असतो. त्याच्यामुळे परत जेव्हा होतं तेव्हा आपण थोडेसे सावरलेलं असतो, कारण का काय काय होऊ शकतं ह्याचा थोडासा अनुभव असतो. त्याच्यामुळे पुन्हा जेव्हा जी घटना झाली 2022मध्ये ती माझ्यासाठी तितकी धक्कादायक नव्हती. याचं कारण आधी एकदा मी त्याच्यातून गेले होते. त्याच्यामुळे नात्याचं दुःख एकाकडे, आणि मी इमोशन्स खूप इझिली डिवाईड करू शकते. म्हणजे माझं प्रोफेशनल आयुष्य आणि माझं वैयक्तिक आयुष्य हे खूप मी अतिशय सोप्या पद्धतीने त्याच्यात अंतर आणू शकते. त्याच्यामुळे मला फार काही अडचणी येत नाहीत. पण ते तुम्ही आता म्हणालात की पहिल्यांदा ॲक्सिडेंट होतो तेव्हा खूप त्रास होतो. पहिल्यांदा ॲक्सिडेंट झाल्यानंतर, पहिल्यांदा जेव्हा ॲक्सिडेंट झाला त्यानंतर डेंट निघाला, पेंट झाला, गाडी अगदी नव्यासारखी झाली. हो अगदी. पुन्हा जो ॲक्सिडेंट झाला, आता सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनात हा संभ्रम आहे
की पहिल्यांदा जो ॲक्सिडेंट झाला त्यानंतर गाडीचा डेंट निघाला, पेंट झाला, गाडी पूर्ववत झाली. आता पुन्हा तसं झालं किंवा तसं होण्याची काय शक्यता? आता अमोलदादा कसं, म्हणजे ज्याला इंग्रजी म्हणतात शिप हॅज सेल्ड. 6 महिने झाले. एकदा आपल्या एका नात्यामध्ये आपण दोघांनी काही निर्णय घेतले, लाईफ हॅज टू गो ऑन. तुम्ही तुमच्या संसारात सुखी राहा, मला माझ्या संसारात सुखी राहू. लिव्ह अँड लेट लिव्ह. तुम्ही तुमचं काम योग्य वाटेल ते करा, मी माझं करीन. म्हणून कटुता आणणं गरजेचं नाही. आणि माझं असं म्हणणं आहे की आजही डायलॉग, म्हणजे आपण सगळे राजकारणात आहोत आणि वयाने लहानही नाही आहोत, तेवढी विचारांची किंवा स्वभावात प्रगल्भता जर आली नाही तर वय वाढायचा उपयोग काय? केस नुसते पांढरे होत नाही, तो अनुभवांतून होतात. त्याच्यामुळे डायलॉग हा असलाच पाहिजे. आणि माझ्याकडून तरी सगळ्यांची डायलॉग हा ठेवलाच जाईल. कारण एवढ्यासाठीच मी डायलॉग ठेवते की माझी वैयक्तिक कोणाचीच लढाई नाही, माझी लढाई वैचारिक आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघा, मी पार्लमेंटमध्येही जेव्हा टीका करते, मी वैयक्तिक टीका कधीच कोणावर करत नाही. मी काय परफेक्ट प्रोडक्ट आहे काय की मी दुसऱ्या टीका करू? त्यामुळे मी एकतर माझ्यावर झालेल्या संस्काराप्रमाणे, एक म्हणजे माझे कुटुंबाचे असतील, माझ्या आईवडिलांचे असतील, माझ्या आईने एक गोष्ट मला आवर्जून सांगितली की सुप्रिया, आयुष्यात एवढं जरी कोणी तुझ्यासाठी केलं असेल ना, आयुष्यभर कृतज्ञता राहावी की त्या माणसाने आपल्यासाठी केलं आहे. आणि वैयक्तिक ठीक आहे ना, प्रत्येकाची काय कारणं असतात, का कोणी एखादा निर्णय घेतं ते आपल्याला कुठे माहिती असतं. आणि माझी तत्वांची लढाई आहे, माझी विचारांची लढाई आहे आणि माझी नैतिकतेची लढाई आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्यामध्ये व्यक्ती येतो कुठे? व्यक्तीला रोलच नाही आहे. माझी लढाई वैयक्तिक देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याच व्यक्तीशी नाही आहे. माझी लढाई भारतीय जनता पक्षाच्या विचारांची आणि त्यांच्या धोरणांबद्दल आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आज ते लोकांना रेड करतात, सिलेक्टिव्हली इन्कम टॅक्स, CBI, ED लावतात, आय हॅव अ प्रॉब्लेम विथ दॅट. सिलेक्टिव्ह करू नका. मग करायचं असेल ना देश, तर मग जे चुकलेत ना सगळ्यांवर रेड करा. मग मोदीजी की गॅरंटी मुझे भी मान जाएगी. पण मग सगळ्यांना समान न्याय असला पाहिजे. म्हणजे जर तुम्ही चूक केली तर तुम्हाला पण इन्कम टॅक्स, मी केली तरी इन्कम टॅक्स, आणि भारतीय जनता पक्षाच्या देवेंद्र फडणवीसांनी केली तरी तोच न्याय असला पाहिजे. पण ही गंमत त्यामध्ये दिसते की असे एकूण 24 नेते आहेत. म्हणजे देश पातळीवर ही 24 जणांची यादी आहे. देश नाही, राज्य पातळीवर. फक्त राज्यातच 24, देशाचं नको, मग हजारो निघतील. तर राज्यातले 24 नेते आहेत. या 24 नेत्यांवर ईडीची कारवाई सुरू झाली, त्याच्या बातम्या आल्या, ब्रेकिंग न्यूज लोकांनी पाहिल्या आणि त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर मग हे राजकारण कसं? म्हणजे विशेषतः मला आठवतं की पार्लमेंटला पहिल्यांदा गेल्यानंतर तुम्ही मला एक कानमंत्र दिला होता की मला सांगितलं होतं की अमोल, एक गोष्ट लक्षात ठेव, वाय यू आर इन टू पॉलिटिक्स. याचं उत्तर तुझ्याकडे क्लिअर जर असेल तर राजकारण सोपं जातं. खरंच आहे. हा मला संभ्रम येतो ताई की आज जेव्हा 24 नेत्यांच्या ब्रेकिंग न्यूज पाहिल्यात, बातम्या पाहिल्यात आणि त्यानंतर ते नेते व्यासपीठावरून डायरेक्ट सांगतात की हो आता आम्हाला सुखाने झोप लागते. नाही, मी तुम्हाला कशाला, म्हणजे एक महिला म्हणून मी फार जवळून त्यांना पाहिलं आहे आणि आजही त्या महिलेबद्दल माझ्या मनात अतिशय प्रेम आहे. म्हणजे यामिनी जाधव. यामिनी ताईंची आणि माझी काही लहानपणाची ओळख वगैरे नाही, पण यामिनी ताईंना कॅन्सर झाला होता आणि शी इज अ फायटर. मला त्या महिलेबद्दल का प्रेमाने असतं आहे, कारण की ती एक महिला फायटर आहे. कॅन्सर यामिनी ताईंना झाला होता. काय परिस्थितीतून ते कुटुंब गेले मला माहिती आहे, कारण का मी एक कॅन्सर सर्वायव्हिंग फॅमिलीमध्ये आहे. आणि त्या जेव्हा त्या आजारपणातून लढत होत्या इज द वर्ड, त्यावेळीच त्यांच्या घरावर या भारतीय जनता पक्षाने ED, CBI, इन्कम नको ते केलं. काय करालो त्या महिलेची, काय त्या माऊलीची चूक मला सांगा. हे एक उदाहरण यामिनी ताईंचं. त्यानंतर म्हणजे ते कुटुंब कशातून गेलं ही मी फार जवळून पाहिले. हा अन्याय नाही तर काय मला सांगा. मुश्रीफ साहेबांचं उदाहरण बघा. लांब कशाला जायचं, यामिनी ताई तरी शिवसेनेतल्या आहेत. आपल्या घरातलं बोलूया ना. अनेक वेळा आपण मुश्रीफ साहेब, तुम्हालाही आपण एकत्र त्यांच्यावर अनेक वर्ष काम केलं. मुश्रीफ साहेबांवर भारतीय जनता पक्षाने आरोप केले. समरजित घाटगे, बापरे त्यांच्या कॉन्फिडन्सीचं दादच दिली पाहिजे. समरजित घाटगे रोज चॅनलवर मुश्रीफ साहेबांबद्दल रोज बोलायचे. त्यांच्या घरावर धाड पडली. तुम्ही आठवत असेल अमोलदादा तुम्हाला की ज्या पद्धतीने मुश्रीफ साहेबांच्या ज्या भाभी आहेत, काय त्या ईडीला नडल्यात यार, मान गए त्या बाईला. म्हणजे खरंच इथपर्यंत त्या बोलल्या. ॲब्सोल्युटली. म्हणजे मी जेव्हा मुश्रीफ साहेबांच्या भाभींना बघितलं, म्हणजे आजही माझ्या अंगावर काटा येतोय की एखादी माऊली जेव्हा ती पदर खोचून लढायला निघते ना, तेव्हा मग 100 पुरुष पण कमी पडतील एवढं तिच्यात बळ येतं.
कारण का ती तिच्या लेकरांसाठी लढत होती. घरात दूध नव्हतं, नातवंड होती. हा कुठला न्याय हो भारतीय जनता पक्षाचा? तेव्हा मुश्रीफ साहेब तुम्हाला वाईट दिसत होते. आणि समरजित घाटगे, मी त्यांना आजही नाही अनेक वेळा प्रश्न दिला, आजपर्यंत भारतीय जनता पक्षाने मला उत्तर दिलं पाहिजे की जर तुम्ही मुश्रीफ साहेबांवर आरोप केले, त्यांच्या भगिनी कुटुंब काय दुःखातून गेलं हे मी पाहिलं आहे. भुजबळ साहेबांचंही तसं मी फार जवळून पाहिलेलं आहे. काय त्या बायकांची चूक हो त्या घरातल्या, काय त्या आमच्या बिचाऱ्या शेफालीची चूक, एवढी छान सुसंस्कृत गोड मुलगी आहे त्यांच्या घरातल्या लहान मुलांची चूक. म्हणजे भुजबळ कुटुंब असेल, देशमुख कुटुंब असेल, राऊत साहेबांचं असेल, मुश्रीफ साहेबांचं असेल, सगळी कुटुंब तुम्हाला म्हणजे पुरुष म्हणून मी तुम्हाला कमी इमोशनल म्हणत नाही आहे, डोंट गेट मी रॉंग, पण काय दुःखातून त्या महिला जातात, त्यांचा काही संबंध नसतो, त्या सगळ्यात जास्त भरडल्या जातात असल्या या गलिच्छ राजकारणामध्ये. आणि त्यानंतर ही म्हणजे राऊत फॅमिली, देशमुख साहेबांची फॅमिली, नवाबभाईंची फॅमिली, ह्या भुजबळ साहेबांची फॅमिली कशातून गेले हा एक बाजू. दुसरी आपण एक उदाहरण घेऊया आता समरजित घाटगेंचं. का स्पेसिफिक मी सांगते, कारण का आज ते आणि मुश्रीफ साहेब एका ताटात जेवतात. मग समरजित घाटगेंना मला प्रश्न आणि भारतीय जनता पक्षाला मला प्रश्न विचारायचा आहे की समरजित घाटगे और भारतीय जनता पक्ष जवाब दो. तुम्ही जेव्हा आरोप करत होता, मोदीजींनी काय कानमंत्र दिलं होतं? न खाऊंगा ना खाने दूंगा. मलाही विश्वास बसला होता की ठीक आहे, या देशामध्ये जर एखादा माणूस भ्रष्टाचार काढत असेल तर चांगली गोष्ट आहे, ठीक आहे, तुमच्या आपल्या प्रत्येकामध्ये आपले मतभेद आहेत, पण हा देशासाठी जर मोदीजी करणार असतील तर स्वागतच आहे. विरोधक असलं म्हणून काय झालं, अच्छे को अच्छा बोलना चाहिए. काय वाईट आहे, भ्रष्टाचार या देशातून जाणार असेल तर मीही त्याचं स्वागत करेन आणि मोदीजींचे जाहीर इतवे नाही पार्लमेंटमध्ये आभार मानेन. पण आज मला चिटेड वाटतंय, कारण का एकीकडे ना खाऊंगा ना खाने दूंगा हे भारतीय जनता पक्ष म्हणत होते. मी कन्फ्यूज्ड आहे. मी नागरिक म्हणून, मी फक्त लोकप्रतिनिधी म्हणून एक नागरिक म्हणून म्हणते, तुम्ही काय सांगितलं, आम्ही भ्रष्टाचार मुक्त भारत करू. त्यानंतर मुश्रीफ साहेब, एक उदाहरण म्हणून मी घेते, तर त्यांच्यावर तुम्ही आरोप केले, त्यांना छळलं, जे काय केलं, त्यानंतर त्याच मुश्रीफ साहेबांची शपथ घेतली. आज ते मंत्री आहेत. मग मला एक तुम्ही प्रश्नाचं उत्तर द्या की जर न खाऊंगा ना खाने दूंगा, मग जे आरोप मुश्रीफ साहेबांवर केले ते खरे होते का खोटे? खरे. जर खरे असतील तर काही मला पुढे बोलण्याची गरजच नाही आहे, पण जर खोटे असतील तर मग समरजित घाटगे आणि भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माफी पब्लिकली मागितली पाहिजे. कारण का तुम्ही जेव्हा माझ्यावर आरोप करता ते फक्त मुश्रीफ साहेबांवर आरोप नव्हते, ते आमच्या कुटुंबातल्या एका मोठ्या नेत्याचे कुटुंबाचे होते. म्हणजे मुश्रीफ साहेब जेवढे तुम्हाला प्रिय आहेत तसे आमचे पण मोठे बंधू आहेत ना. शरद पवार साहेबांच्या सुखदुःखात मुश्रीफ साहेब उभे राहिलेत हे मला माहिती आहे ना, मला जाणीव आहे त्याची. अनेक वेळा मी आणि मुश्रीफ साहेब बसलेत पवार साहेबांबद्दल बोलताना, त्यांच्या डोळ्यातले अश्रू मी पाहिले. तो आजचं राजकारण सोडून द्या तुम्ही, पण ही नाती काही एवढी लहान नाही आहेत किंवा छोटा स्पॅनची नाही आहेत. 25-30 वर्ष या लोकांनी आदरणीय पवार साहेबांवर काम केलेलं आहे, एकामेकाच्या सुखदुःखात राहिलेलं होतं. तर या नात्यांचा तुम्ही उल्लेख करता, तुम्ही मगाशी भुजबळ साहेबांचा उल्लेख केला. जेवढं मला कल्पना आहे त्याप्रमाणे आदरणीय भुजबळ साहेब जेव्हा तुरुंगात होते त्यावेळी त्यांना नियमितपणे भेटणाऱ्यांपैकी तुम्ही एक जण होत्या. तुम्ही त्यांना नियमितपणे भेटत होतात, त्यांची चौकशी करत होतात. वैयक्तिक कुठलीही बाब नाही, परंतु ज्यांना आपण कठीण काळामध्ये कुटुंबाचा सदस्य म्हणून आपण भेटत होतो, त्यांच्याकडूनच जेव्हा पवारसाहेबांविषयी विधान आलं त्यावेळी काय भावना होत्या? अर्थातच वेदना होतातच, कारण का मी वैयक्तिक राजकारणात कधी पडत नाही. मी तुम्हाला सांगितलं तसं माझ्या आईने मला एक कानमंत्र नाही, काहीतरी शेवटी आपण मराठी किंवा भारतीय असण्यात एक प्रत्येक नात्याच्या किंवा वागणुकीमध्ये एक मर्यादा असते. म्हणजे फक्त मंदिरात गेलं, उपास केले म्हणजे आपण भारतीय होत नाही. भारतीय संस्कार हे सगळ्यात मोठे आहेत आणि ताकदवर आहेत, आणि हे प्रत्येक या देशातली आई आहे ना, जगातली आई ही चांगलंच तुम्हाला शिकवते. कुठली आई जाऊन सांगत नाही की जाऊन तू भांडणं कर किंवा चुकीची कामं कर. त्यामुळे मी नेहमी म्हणते की हे संस्काराबद्दल भारतीय जनता पक्ष सारखं बोलतं ना, ते कृतीमधून कधी येणार हो. मला आत्ताचे भारतीय जनता पक्ष जेव्हा भेटते ना तेव्हा मला आणि आठवतं, मी भुजबळ साहेबांवर येईनच, पण मी संस्काराबद्दल बोलते म्हणून मला आवर्जून आता बोलायला इच्छा होते की ज्या भारतीय जनता पक्ष, त्यावेळेस तुम्ही हाऊसमध्ये नव्हता, ही 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आपलं सरकार होतं तेव्हा, आणि त्या काळामध्ये मला आठवतं अरुणजी किंवा सुषमाजी वगैरे हे सगळे त्या पार्लमेंटमध्ये दिग्गज भारतीय जनता पक्षाचे नेते होते. इतके सुसंस्कृत
अमोल दादा म्हणजे तुम्हाला आज विश्वासच बसणार नाही, कारण का तुम्ही ते पाहिलेलंच नाही. तुम्ही आज जे बघता दुर्दैवाने, हे म्हणजे मी भाग्यवान आहे की मी सुसंस्कृत भारतीय जनता पक्ष जवळून पाहिलाय 5 वर्ष. काही असेल, आणि सुषमाजी ना जय श्रीराम कधी नाही म्हणायच्या, त्या मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणायच्या. मी माझ्या कानाने ऐकलेलं आहे अनेक वेळा. आणि तेव्हा वयाने अनुभवाने मी पण लहान होते, 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा जेव्हा सुषमाजी म्हणायच्या मर्यादा पुरुषोत्तम राम, तेव्हा त्याचं डोक्यात रेझोनेट नाही व्हायचं की या अशा का म्हणतायत मर्यादा पुरुषोत्तम राम. मग एकदा मी सुषमाजींपर्यंत गेले आणि मी म्हटलं, सुषमाजी तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम राम का म्हणता. जस्ट अकॅडमिक इंटरेस्टमध्ये मी विचारलं. मग त्यांनी मला सांगितलं की सुप्रिया, माझी म्हणजे भारतीय जनता पक्षाची विचारधारणा आहे, त्याच्यात प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा आहे. महाराष्ट्राची, भारताची संस्कृती आहे, आपण महिला आहोत, आपली संस्कृती. मग त्यांनी मला ते सगळं समजून सांगितलं आणि मला इतकं वाटलं की त्या जेव्हा जेव्हा भाषणाला उठायच्या ना, त्या नेहमी मर्यादा ठेवूनच बोललेल्या आहेत. अरुणजी पण मर्यादा म्हणजे एक आदराची, ती भीतीची नव्हती, ती आदराची, प्रेमाची, विश्वासाची होती. आणि त्या कालचं पार्लमेंट बापरे, म्हणजे काय काय आम्ही दिग्गज नेते पाहिलेत, त्यांची भाषणं ऐकलेत. आणि तेव्हा भारतीय जनता पक्षाचे 3-3 रोज असायचे. आम्ही म्हणायचो अरे बापरे, आता हे बोलणार म्हणजे आता आपल्याला म्हणजे संपूर्णच टाकणार लिटरली. आणि ते विरोधी होते, आपण सत्तेत होतो, तरी आम्ही त्यांचे पॉईंट्स घ्यायचो, कारण का इतक्या सुसंस्कृत पद्धती टीका करायचे, व्यवस्थित खरपूस टीका करायचे, पण अतिशय मर्यादा ठेवून. आणि इथूनही व्हायचं, म्हणजे एखादा शेर जर सुषमाजी म्हणल्या तर इकडून मनमोहन सिंगजी म्हणायचे, प्रणबदा म्हणायचे. आणि एक खूप अतिशय चांगलं वातावरण तेव्हा होतं. आणि त्याच्यात हे ईडी, CBI असल्या भानगडी, धमकी द्या असली कुठली भानगड नव्हती. म्हणजे कोणाकडे लग्न असेल, कार्य असेल, ते खोटं खोटं नव्हतं की आपलं रिसेप्शनला जायचं असं नाही. जेन्युअनली नाती होती आणि कोणाला भीती नाही वाटायची की अरे आज मी एका काँग्रेस पक्षाच्या नेत्याच्या घरी चालले. दिलदारपणे मैत्री असायची, हसत खेळत, म्हणजे पार्लमेंटमध्ये एकामेकावर वाद घालायचे, बाहेर येऊन अरे काय हे. मला एक किस्सा आठवला ताई, सेंट्रल हॉलमध्ये म्हणजे जुन्या पार्लमेंट हाऊसमध्ये आता रिसेंटली, आणि भारतीय जनता पक्षाच्या काही खासदारांशी मी बोलत होतो आणि त्याचवेळी माननीय मोदीजी सेंट्रल हॉलमधून गेले. ताई मला त्या दिवशी मी शाळेत आहे असं वाटलं की त्या दिवशी माझ्याशी बोलणारा भारतीय जनता पक्षाचा खासदार हा घाईघाईनी मी बोलत नाहीये असं म्हणत तो बाजूला असा या पद्धतीनं उभा राहिला होता. तर हे जे वातावरण बदललंय, तर हे वातावरण तुम्ही म्हणता ते 100% दिसतं. नाही झालेलंच आहे ते. आणि त्याच्यामुळे हे जे सुसंस्कृतपणा राजकारणातला किंवा नाती जपण्याचा किंवा एकामेकाचा मान सन्मान करायचा, ही खरंच म्हणजे भारतीय जनता पक्षाचे आमचे तेव्हाही मतभेद होते, पण मनभेद कधी नव्हते. मतभेद असलेच पाहिजेत आणि माझा आग्रह आहे. त्याच्यामुळे भुजबळ साहेबांच्याही कुटुंबाचं तुम्ही म्हणलं तसं मी काही आर्थर रोड जेल वगैरे, मला तो एरियाही म्हणजे आपण जाताना कुठे KEMला डॉक्टर बापटांकडे जाताना तिथून जायचो एवढंच, किंवा माझ्या आजी टाटा मेमोरियल हॉस्पिटलला होत्या, अनेक वेळा त्या रस्त्यावरनं जायचं, किंवा आपला लालबागचा गणपती वगैरे, त्यासाठी माझ्या शाळेतल्या अनेक मैत्रिणी तिथे राहतात. त्यामुळे त्या भागात तेवढ्याच पुरतं. आपलं काय त्या कारागृहाची कधी आयुष्यात संबंधील असं ध्यानीमनी पण नाही. पण मी गेले आर्थर रोडला त्याच्यासाठी, कोर्टात गेले, आणि आजही आय हॅव नो रिग्रेट्स. म्हणजे आज भुजबळ साहेबांच्या जे काय त्यांनी तो निर्णय घेतला तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण आजही मी जेव्हा वळून पाहते ते माझ्या वडिलांबरोबर माझ्या वडिलांच्या चांगल्या वाईट दिवसात उभे राहिलेले आहेत. हे मी कधी विसरणार नाही. जे ते कसे वागतात हे मी नाही कंट्रोल करू शकत, पण मी कशी वागते हे मी कंट्रोल करू शकते. आणि आय हॅव नो रिग्रेट्स. म्हणजे मी त्यांच्या वाईट काळात उभी राहिले म्हणून त्यांनी माझ्या राहिलं पाहिजे असा माझा कुठलाही आग्रह नाही. आपलं कर्तव्य आपलं असतं. तर इतक्या अलूफपणे तुम्ही या दोन गोष्टी सेपरेट करताय म्हणून हा पुढचा प्रश्न आहे. मी इझिली करू शकते. त्यासाठीच हा पुढचा प्रश्न आहे. म्हणजे बहीण म्हणून दादांविषयी हा पुढचा प्रश्न आहे, अजित दादांविषयी, की हे तुम्ही अलूफपणे सेग्रिगेट करताय म्हणून. 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं जे सरकार होतं तेव्हा अनेक वरिष्ठ पत्रकारांमध्ये ही चर्चा होती की आदरणीय दादा इज सुपर CM, अशी चर्चा होती. दादांचा तो दरारा, दादांचं ते वाघासारखं काम करणं हे आपण सगळ्यांनी अनुभवलं, महाराष्ट्राने अनुभवलेलं. म्हणजे त्यावेळेचे दादा आणि आता दादा डेप्युटी CM आहेत, त्यामध्येही डेप्युटी CM पद 2 जणांमध्ये विभागलं गेलं आहे. आणि त्यातही मधल्या काळात एक शॉकिंग GR आला आहे. हा शॉकिंग GR असा आहे की अनेकांना, अनेक कार्यकर्त्यांना याची कल्पना नसेल की अर्थ मंत्रालयाकडून मंजूर झालेल्या फाईल्स या CMकडे जाताना मध्ये एक फिल्टर लावण्यात आलेला आहे, आणि तो
दुसरे DCM देवेंद्रजी फडणवीस यांचा लावलेला आहे. भाऊ म्हणून बघताना वाघासारखा एक दरारा असताना सुपर CM ज्यांची चर्चा होत होती ते दादा, आणि आत्ता ज्यांची फाईलसुद्धा क्लिअर होत असताना ही मधल्या एका फिल्टरकडून CMकडे जाणार आहे, या फरकाकडे तुम्ही त्रयस्थपणे कसं बघता? मी तुम्हाला सांगू, मला बहीण म्हणून तो बघायचा अधिकार नाही आहे. याचं कारण ह्याच्यात माझं नातं येत नाही. हे नातं मी फक्त प्रोफेशनली बघू शकते, कारण का बहीण म्हणून त्याच्यात चुकीचं होईल. कारण का हे तुम्ही जो म्हणजे तुम्ही मला विचारू शकता घरातला वावर किंवा बहिणीला फक्त घरातला वावर बघायचा अधिकार आहे, तिला प्रोफेशनल नाही आहे. आता मी एक बहीण म्हणून काहीच सांगू शकत नाही, कारण का बहिणीला असंच नेहमी वाटेल की आपल्या भावाचं चांगलंच व्हावं. कुठलीही बहीण असू दे किंवा कुठल्याही भावालाही आपल्या बहिणीचं वाईट व्हावं असं कुठलाच भाऊ मला तरी माहिती नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं बहीण भावाचं नातं आपण वेगळं ठेवूया. मी एक खासदार आहे, मी एक लोकप्रतिनिधी आहे, दादाही एक लोकप्रतिनिधी आहे. आणि जरी आज आम्ही वेगळ्या विचारामध्ये काम करत असलो तरी कुठलाही नेता, म्हणजे दादाचंच उदाहरण कशाला घ्या, अनेक दिल्लीत मी दिग्गज नेते पाहते. म्हणजे राजनाथ सिंगजी जरी भारतीय जनता पक्षाचे आहेत, माझ्यासाठी एक मोठा नेता आहे. या देशामध्ये शून्यातून खूप भारतीय जनता पक्षाचे अध्यक्षपर्यंत राजनाथ सिंगजीचा करारीपणा मी स्वतः पाहिलेला आहे. आज जे राजनाथ सिंगजी बघून आम्ही लहानाचे मोठे झालो किंवा त्यांची भाषणं पार्लमेंटमध्ये ऐकली, आज तेच राजनाथ सिंगजी आहेत का नाही असं मलाही कधीतरी वाटतं. अरे काय झालं राजनाथ सिंगजींना? किंवा गडकरी साहेब हे महाराष्ट्रातले नाही देशाचे मोठे नेते आहेत. आणि जेव्हा त्यांच्या डिपार्टमेंटचे अधिकार काढले जातात, हा अन्याय आहे गडकरीजी साहेबांवर. आणि गडकरी साहेब हे खरंच एक कर्तृत्ववान महाराष्ट्राचे म्हणणार नाही भारताचे नेते. तुम्ही सगळ्या खासदारांचं वोट पण घ्या, सगळ्यात पॉप्युलर गडकरी साहेब नाही, ते दुजाभाव पण करत नाहीत. ते तुम्ही आल्यावर तुमचा पक्ष नाही बघत की तू माझ्या बाजूचा, ते देशाच्या सेवा करतात. आणि क्लिअर मला आवडतं काय, नो कॉम्प्रोमाइज ऑन आयडिओलॉजी. त्याच्यासाठी माझ्यासाठी एक खूप मोठी गोष्ट आहे की गडकरी साहेब म्हणत सत्ता येते जाते, आयडिओलॉजीवर कॉम्प्रोमाइज नाही केला त्या माणसाने कधी. त्याच्यामुळे मला ते त्याच्यासाठीच मोठे नेते वाटतात की काही असू दे बाबा, माणूस स्वतःच्या वैचारिक चौकटीच्या बाहेर स्वतःच्या यशासाठी कुठलंही कॉम्प्रोमाइज करायला तयार नाही. पण ज्या पद्धतीने ही नवीन यंत्रणा चालते, मी मंत्री ज्या पद्धतीने बोलतात पार्लमेंटमध्ये, मोठे मोठे नेते, म्हणजे असतो विषय सरकारचा, उत्तर काहीतरी भलतंच चाललेलं असतं काहीतरी. त्यामुळे हे जे नवीन कल्चर येतं आहे भारतामध्ये, हे किंवा केंद्र सरकारमध्ये, हे काहीतरी वेगळंच काहीतरी प्रकार आहे. आणि मला असं वाटतं दादा आणि उद्धवजी, तुम्ही माना या ना माना, दे वर अन आउटस्टँडिंग टीम. आणि उद्धवजींचा मनाचा मोठेपणा, उद्धवजींना तुम्ही मानलंच पाहिजे की उद्धवजींनी एक निर्णय केला होता की मी मुख्यमंत्री आहे पण अजित पवार इज माय ॲसेट. अजितदादा मंत्रालयात रोज 8 वाजता जातात, आपण दोघं एक टीम म्हणून काम करतो. आणि माझं ठाम मत आहे की सुरुवातीला कदाचित दोघांमध्ये नवीन नातं होतं ते, पण 2.5 वर्ष जी केमिस्ट्री मी दादा आणि उद्धवजींची पाहिली आहे, इट वॉज मॅजिकल. मला तर वाटतं त्याला दृष्टच लागली. आणि दोघांनी एकामेकाचा मानसन्मान केलेला आहे. मी आदित्यला ज्या पद्धतीने दादा कोच करायचा, मी बघायचं आदित्य नेहमी दादाच्या मागे बघून त्या दादाकडून शिकायचा किंवा की काय करायचं किंवा अनेक वेळा दादा स्वतः आदित्यच्या मतदारसंघात गेलेला आहे. सकाळी 7 वाजता उठून दोघं जाऊन हे डेव्हलपमेंट बघ, ते डेव्हलपमेंट. इट वॉज अ ग्रेट टीम. आणि त्याही काळात काँग्रेसमधलेही सगळे मोठे, म्हणजे बाळासाहेब थोरात असतील, अशोक चव्हाण असतील, एक तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसनी अनेक वर्ष इतकं जवळून काम केलेलं आहे. आणि थोडं भांड्याला भांडं लागतंच हो, तेवढं तर होत आणि असलंच पाहिजे. काय दडपशाही नाही, लोकशाही आहे. त्याच्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र काम करणं काही नवीन गोष्ट नव्हती. पण मग आता तुम्ही लोकप्रतिनिधी त्याच्यामुळे नाही दादा, लेट मी जस्ट कम्प्लीट दिस पॉईंट, की त्याच्यामुळे जो विश्वास उद्धवजींनी दादावर टाकला आणि त्याच्यामुळे दादा आणि उद्धवजी वर ऑलमोस्ट इक्वल पार्टनर्स. आणि दोघांनी एकामेकाचा मान, तो माझा भाऊ म्हणून म्हणत नाही, ज्या चांगलं आहे ते चांगलंच म्हणलं पाहिजे. त्यामुळे दादांनी पण उद्धवजींना मान दिला, उद्धवजींनी पण दादाला. उद्धवजींनी पण असं नाही केलं की कट हिम टू साईज, मुद्दामून त्याला खाली दाखव, देयर वॉज नो कॉम्पिटिशन, दे वर इक्वल इन द गेम. आणि काँग्रेसचाही तेवढाच सन्मान उद्धवजींनी केला, कारण का शेवटी उद्धवजी मुख्यमंत्री होते, त्यांनी सगळ्यांचाच मान सन्मान ठेवला. मला उद्धवजींना क्रेडिट द्यावंच लागेल. आणि आजच्या ह्या सगळ्या सेटअपमध्ये म्हणजे आधी तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे मला तर शॉकच बसला,
एकाच निर्णयासाठी 3-3 प्रेस नोट्स येतात. म्हणजे DCM-1, DCM-2 आणि मुख्यमंत्री एक निर्णय असतो, प्रेस रिपोर्टरला 3 जातात. अहो तुमचं एकच सरकार आहे, 3 प्रेस नोट्स कशा जाऊ शकतात? त्यांना हा प्रश्न विचारा. हे मी काल्पनिक सांगत नाही आहे, जे महाविकास आघाडीमध्ये कधी प्रेसमध्ये झालं नाही. सांगितले जातात, तुम्ही ह्यांना DCM-1 विचारा, DCM-2 विचारा. हे मी नाही, आता मला कसं कळणार? पत्रकारच सांगतात ना. त्याच्यामुळे तिघांमध्ये कॉम्पिटिशन. आणि मला गंमत वाटते आजकाल की दादाला एक सवय बघा, सकाळी 6 वाजता उठून इकडे डेव्हलपमेंट. आजकाल मुख्यमंत्री पण तेच करायला लागले. माननीय मुख्यमंत्री पण उठून 8 वाजता 7 वाजता हा रस्ता बघायला जा, तो विकास करायला जा. इट्स क्वाईट फनी. त्यामुळे ती म्हणजे उद्धवजी आणि दादांमध्ये किंवा बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाणमध्ये जी केमिस्ट्री दिसायची ना, की वी आर ऑल ऑन द सेम साईड, वी आर अ टीम, ती बॉडी लँग्वेज ह्यांच्यात दिसत नाही. पण याला तुम्ही कायम आरोप करता हा पॉलिसी पॅरालिसिस ऑफकोर्स सरकारचा. 100%. पॉलिसी पॅरालिसिसमध्ये म्हणजे सरकारचा पॉलिसी पॅरालिसिस असण्याचं हे कारण आहे का, की यामध्ये एकवाक्यता नाही आहे सरकारमध्ये, किंवा जो माणूस काम करू शकतो त्याच्या अधिकारच दाबले गेलेले आहेत, असं काही घडलंय? नाही नाही. मग ही पॉलिसी पॅरालिसिस पॉलिसी पॅरालिसिस एवढ्यासाठीच आहे की ते सेवा किंवा काम करण्यासाठी एकत्र आलेलेच नाही आहेत. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं, की महाराष्ट्र आज ज्या, आणि त्याच्यात आपण दोघं नाही आहोत म्हणून म्हणत नाही, म्हणजे मी जरी त्यांच्यावर असते तरी माझ्या मनात हीच अस्वस्थता असते. कारण का 200 आमदार असणाऱ्या सरकारला रोज जर विरोधकांवर टीका करावी लागेल असेल, एकात एक काही मेळ नसतो. तिघही कॉम्पिट करून ती एक स्पेस, म्हणजे ते वर्सेस आपण नाही आहे, त्यांना ते वर्सेस आपण प्लस यू वर्सेस मी अमंग्स द 3 एवढं करायला लागतं. एक मेसेज येत नाही त्यांच्या, म्हणजे ते जेव्हा बोलतात किंवा त्यांच्या कॅबिनेटमधल्या गोष्टी ज्या बाहेर येतात, कॅबिनेटमधल्या गोष्टी जरी मतभेद झाले तर ते कॅबिनेटच्या त्या 4 भिंतीतच राहिली पाहिजे. प्रत्येक कॅबिनेट मिनिस्टर येऊन जर बाहेर बोलत असेल, जर दुर्दैवाने भुजबळ साहेबांना आरक्षणाबद्दल जर मीडियामध्ये बोलावं लागत असेल तर हे कॅबिनेटमध्ये बोलायचा विषय, बाहेर नाही बोलायचा विषय. तिथे कोणी ऐकत नाही. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आवडत नाही हे, म्हणजे काय अनेक आपल्या लोकांना आवडत नाही, पण राऊतसाहेब बोलतात ते लागतं सगळ्यांना. पण खरंच आहे राऊतसाहेब म्हणतात ते, म्हणजे मला आता ठाम वाटायला लागलं की खरंच गँगवॉर आहे का त्या कॅबिनेटमध्ये, का कुणाचा कुणाला मिळच नाही आहे. जो येतो तो बाहेर कॅबिनेटच्या येऊन बोलतो. त्याच्यामुळे मग कॅबिनेटमध्ये काय चर्चा होते, आणि आंट यू ऑन द सेम साईड. जर दादा मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी एकत्रच आहेत, मग ते त्यांच्या पॉलिसी लेवलमधून का येत नाही? मराठा आरक्षणाचा प्रश्न का नाही सुटला आहे? धनगर आरक्षणाबद्दल का नाही ते बोलत आहेत? उत्तर द्या ना मला या सगळ्याचं. का नाही येते काहीतरी एक ठोस? आणि त्यांची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आहे. इथेनॉल लांब कशाला द्यायचं? इथेनॉल पॉलिसी जेव्हा झाली, मला अजून तो दिवस आठवतोय. गुरुवारी क्वेश्चन आर होता आणि पियुष गोयल इथेनॉल पॉलिसीबद्दल बोलत होते, आणि मला ते म्हणजे मी तर हात जोडले, म्हटलं रामकृष्ण हरी बाबा. ॲक्च्युली कारण ते इथेनॉल पॉलिसी कशी 2014 नंतर आली, म्हटलं अरे या बाबाला कोणी नोट दिली, आणि साखर कारखाने आणि इथेनॉलची पॉलिसी, आणि कसं मोदीजी आल्यानंतर इथेनॉल पॉलिसी आली. म्हटलं बाबाला कोणी नोट दिली आहे? त्या सेक्रेटरीला सांग बाबा, इथेनॉल गेले आमच्या मतदारसंघात तर आणि महाराष्ट्रात गेले 25 वर्ष चालले, काय नवीन सांगतायत? हे झालं शुक्रवारी 11:15 वाजता. आणि मला क्लिअरली का आठवतं, तो गुरुवार होता, शुक्रवार नाही गुरुवार होता, कारण का गुरुवारी त्यांचा क्वेश्चन आवर असतो. आणि मी म्हणलो ते काय चाललंय यार, काय ते कोणी बचाव. मग मी स्पीकरला दिलं, मला प्रश्न विचारला. शिवानी मला म्हटलं गबस. मग म्हटलं त्यांना का मला प्रश्न विचारू दिला नाही? ते म्हणलं इथेनॉलवर तू घेर लेती आहे सबको. म्हटलं मी घेर लेते म्हणजे मी विरोधक आहे, माझं कामच आहे, आणि मी उगाच घेरायसाठी घेरत नाही आहे, पण उत्तर दिलं पाहिजे ना देशाला. माझं काही संबंध नाही ते इथेनॉल पॉलिसीचा, देशासाठी इथेनॉल पॉलिसी. ते झालं. आणि दुसऱ्या दिवशी 22 तासाच्या आत, 24 पण नाही, 22 तासाच्या आत त्यांनी एक फाईल केली की इथेनॉल पॉलिसी रिव्हर्स करा. आम्ही 22 तासात तुम्ही पॉलिसी बदलता, कशाला मेल नाही. त्याच्यानंतर देशातले सगळे मोठे जे नेते आहेत भारतीय जनता पक्षाचे, जे कारखानदार आहेत, ते सगळे दिल्लीला आले, आणि योगायोगाने मी इथेनॉलवर पॉलिसीत बोलायला, आणि ते सगळे पार्लमेंटच्या बॅल्कनीत गॅलरीत यायला एक वेळ झाली. मी बाहेर पडले, सगळे म्हणले अरे थँक्यू, कोणीतरी बोललं आमच्या वतीने. ते झालं. महाराष्ट्रातून का नाही हो कोण आलं? एकही माणूस दिल्लीला आला नाही. मला फक्त हे पियुष गोयल म्हणाले की हो मला महाराष्ट्रातून फोन आला होता वगैरे वगैरे. माझं म्हणणं आहे कांद्यासाठी जे तुमच्याही शिर्डीच्या भाषणात आलं
की कांद्यासाठी कोण का नाही हो दिल्लीला गेलं, इथेनॉलसाठी का नाही कोणी दिल्लीला गेलं. माझं काय म्हणणे, फोनवर नाही हो, दिल्लीत जाऊन बसा, तळ ठोकून बसा की नाही माझा कांद्याचा प्रश्न सोडवा सोडवा सोडवा, हट्ट करा, तर हाच प्रश्न लढाई करा. कांद्याची निर्यात बंदी जवळपास 1 महिना होऊन गेलाय. 40 ते 45 रुपयाला गेलेला कांदा आज 10 ते 12 रुपयाला विकावा लागतो. हे एवढं मोठं नुकसान कांद्याचं होत असताना महाराष्ट्र सरकारमध्ये कोणीच बोलत नाही. अमोल दादा, तुम्ही फक्त कांद्याबद्दल बोलताय. ओके, शेतकरी, एक शेतकऱ्याचं नुकसान झालंच, जो ट्रकवाला आहे त्याचं किती नुकसान झालं, जो बॅग्स बनवतो त्याचं किती नुकसान झालं, आणि नावाशिवाला जे एवढे हे कंटेनर भरून पडलेत ते कुणाच आहे हो. 30 लाख लोकांचा रोजगार बुडाला एका थँक्यू व्हेरी मच. निर्यात निर्णय. हेच तर मी म्हणते. मग हे लढायला नको का या महाराष्ट्र सरकारने, पण ते आपापसातले कॉन्ट्रिडिक्शन संपवतील आणि मग तो रब्बिश प्रोग्राम काय होतो कार्यक्रम ते करतात, शासन आपल्या दारी. आता तुमची म्हणजे मला आठवतं माननीय जयंत पाटलांकडे तेव्हा ग्रामविकास मंत्रालय होतं, गावात म्हणजे ग्रामपंचायतीत कम्प्युटर आणून तुम्हाला ती सगळी कागदपत्र मिळायची. दॅट वॉज द होल आयडिया. म्हणजे सगळ्या सत्तेचं विकेंद्रीकरण करा हे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं स्वप्न होतं. त्याच्यातून गाव वाडी वस्तीपर्यंत तो संगणकाच्या थ्रू तुमचा सर्टिफिकेट तिथे मिळणार. त्याच्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तुमच्या जन्माची नोंद देण्यासाठी काय वेळ द्यायचा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे पॉलिसी लेवलला असतात, ग्रामपंचायतीचं काम नाही. मग ते ग्रामसेवकाचं काम करायचं काय, मग सरपंचाचं काम मुख्यमंत्र्यांनी करायला लागायचं. आय मीन कम ऑन. म्हणून तर पॉलिसी पॅरालिसिस आहे, कारण का सरकारच्या पैशावर तुम्ही सरकार आपल्या दारी करता. तुम्हाला माहिती आहे माझ्या लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्याचा जेजुरीला घेतला, 3 वेळा कार्यक्रम बदला. तुम्हाला माहिती आहे त्या एक जो तो पॅन्डॉल टाकतात त्याचा खर्च किती आहे माहिती आहे, 1 कोटी रुपये. 1 कोटी रुपये हा फक्त पॅन्डॉलचा खर्च लागतो, कारण का 3 दिवस तो ठेवायला लागतो. माझ्या मतदारसंघात जेजुरीला 3 वेळा केला, जे 3 कोटी रुपये फक्त पॅन्डॉलवर वाया गेले. कुणाचे पैसे येते, तुमच्या खिशातले आहेत बॉस. आम्ही सगळे टॅक्स भरतो ना, त्याच्यातून ते पैसे येतात. 3 कोटी रुपयामध्ये किती अंगणवाडी सेविकांना पगार झाला असता, 3 कोटी रुपयामध्ये किती हॉस्पिटलमध्ये औषधं मिळाली असती, 3 कोटी रुपयामध्ये किती नवीन शाळा चांगल्या झाल्या असत्या, किती खोल्या बांधल्या झाल्या असत्या. व्हेअर इज द अकाउंटेबिलिटी. पॉलिसी पॅरालिसिस मी का म्हणते, कारण का मेन प्रश्नामध्ये हातच घालत नाहीत. दिल्लीने डोळे वाटारले की हे सगळ्याला हो हो म्हणतात. हा आरोप आहे माझा या सरकारवर. म्हणजे केवळ पंडालचा खर्च नाही, जाहिरातीचा खर्च, लोक आणले जातात. अनेकदा आपण माध्यमांवर बघतो आणि येणारे लोक खुश नाही आहेत, हे सगळं चित्र दिसतंय. त्यामुळे हा पैसा वाया जातोय. तुम्ही म्हणालात दिल्लीनी डोळे वटारले की हे लोक चूप होतात. त्यामुळे महाराष्ट्रातला कुठला उद्योगधंदा बाहेर जातो त्यावर कोणीही बोलत नाही. पण मग मध्यंतरी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी फार मोठी आकडेवारी एक जाहीर केली होती की महाराष्ट्रात एवढी गुंतवणूक आली. देवेंद्रजींचा हा प्रयत्न कशासाठी होता असं तुम्हाला वाटतं? एक तर देवेंद्रजी नक्की कुठे रोज असतात मला माहिती नाही, कारण का ते आधी इतके इंटरॅक्टिव्ह नाही आहेत. ते आले तरी बऱ्याच वेळा ते नागपूरचं एअरपोर्टचं दाखवतात, ते एका प्रश्नाचं उत्तर देतात, हात जोडतात आणि निघून जातात. आधी इतके देवेंद्रजी इंटरॅक्टिव्ह नाही आहेत, व्हिजिबल नाही आहेत. आणि ह्या सरकारमध्ये दादा आणि मुख्यमंत्री यांची व्हिजिबिलिटी जास्त दिसते. जे 105 आमदार आहेत ना, त्यांची व्हिजिबिलिटीच मला दिसत नाही. ॲक्च्युली या राज्याचे गृहमंत्री आहेत देवेंद्रजी. मी 5 वर्ष त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहिलं आहे. ही हॅड फुल कमांड ऑन द स्टेट, फुल कमांड. म्हणजे त्यांच्या माझे मतभेद जरूर असतील, त्यांच्याबद्दल माझ्या मनात कधीही मनभेद नाही आहेत. चांगले गुण त्यांच्यात आहेत. ही इज अन इफेक्टिव्ह ॲडमिनिस्ट्रेटर. आणि 5 वर्ष मला नाही आवडलं ज्या पद्धतीने त्यांनी सरकार चालवलं, पण त्यांच्या सिस्टमप्रमाणे त्यांनी त्यांची ती यंत्रणा 5 वर्ष चालवली, इफेक्टिव्हली चालवली. त्याच्यात आपले मतभेद आहेत, कारण का आपले वैयक्तिक परत नाही आहेत ते, म्हणजे अनेक पॉलिसीजबद्दल माझ्या मतभेद आहेत. पण इफेक्टिव्ह ऑर्गनायझर, येस ही इज. इज ही अ गुड पार्टी वर्कर, येस ही इज. आणि स्वतःची आयडिओलॉजी त्या माणसाने कधी सोडली नाही. नो कॉम्प्रोमाइज ऑन दॅट. त्याबद्दल देवेंद्रजींनी 5 वर्ष इफेक्टिव्हली राज्य चालवलं. आय डिफर ऑन दिस की त्यांनी आयडिओलॉजी एकूण स्वतःची सोडली नाही, पण कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स जे आहेत, म्हणजे जे देवेंद्रजी जाहीर सभांमध्ये एक वेगळं भाषण करतात, ज्यांच्याकडून एक अपेक्षा आहे, तेच
वैयक्तिक याच्यामध्ये किंवा सार्वजनिक जीवनात वावरत असताना त्यांचा निर्णय घेताना ते वेगळाच घेतात. नाही नाही, कसं आहे, आयडिओलॉजी त्यांची ती सोडत नाहीत, पण व्हॅल्यूज शून्य. हा प्रॉब्लेम होतो. हो आहेच, वादच नाही. पण मग तुम्ही मगाशी म्हणालात की दिल्लीने डोळे वटारले की महाराष्ट्राचे नेते शांत होतात. देवेंद्र फडणवीस या नेतृत्वाविषयी आपण बोलूयात. वयाचा विचार करता किंवा त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा काळ पाहता त्यांच्याकडे एक फार प्रॉमिसिंग नेतृत्व म्हणून पाहिलं गेलं होतं. पण जेव्हा सत्ता बदल झाला किंवा विरोधी पक्षनेता म्हणून सुद्धा देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता म्हणून बोलायला उभे राहणार आहेत हे कळलं की महाराष्ट्रात अनेकांना एक कुतूहल असायचं की नेमका आज काय तोफ डागणार आहे, आज काय आरोप करणार आहे. म्हणजे मला आठवतं मी राजकारणात येण्याच्या आधी, सक्रिय राजकारणात येण्याच्या आधी मी देवेंद्रजी फडणवीस यांना विरोधी पक्षनेता म्हणून जेव्हा पाहायचो तर टी व्हीवरची त्यांची भाषणं असतील, टी व्हीवरचे त्यांचे डिबेट्स असतील, मी आवर्जून ऐकायचो की काहीतरी नवीन शिकायला मिळेल. आणि मग अशा नेतृत्वाकडून जेव्हा एक अपेक्षा असते तेव्हा दिल्लीकडून जेव्हा सत्तांतर झालं 105 आमदार ज्यांच्याकडे आहेत अशा नेत्याला आधी देवेंद्रजी जाहीर करतात की मी सरकारमध्ये सामील नाही आणि नंतर त्यांना बळजबरीनं उपमुख्यमंत्री व्हावं लागतं. तुम्हाला वाटतं ही व्हिजिबिलिटी कमी असण्याचं कारण ही बळजबरी आहे का? आणि दुसरं, या पद्धतीनं दिल्लीकडून त्यांचे पंख छाटण्याचं काम झालंय का? नाही, इट इज ऑब्व्हियस. असं काय प्रश्न विचारताय तुम्ही? इट इज ऑब्व्हियस अमोल दादा. मी तुम्हाला अनेक उदाहरणं देऊ शकते. मी पुन्हा तुम्हाला सांगते की भारतीय जनता पक्षाची लीडरशिप मी खूप वर्ष पाहिलेली आहे जवळून दिल्लीमध्ये. त्याच्यामुळे त्यांचे मोठे नेते आज अटलजींचा जो कोर ग्रुप होता आणि खूप डेमोक्रॅटिक होती ती पार्टी, प्रत्येकाला मन मोकळं करायचा अधिकार होता. कुठे दिसतात हो तुम्हाला ते आज नेते? तुम्ही महाराष्ट्राचाच तुम्ही हिशोब करताय ना. देवेंद्रजी, 5 वर्षाचे देवेंद्रजी वर्सेस आत्ताचे देवेंद्रजी, तेच आहेत का? नाही आहे तो. आणि विरोधक असला ना तरी तो दिलदार असला पाहिजे. त्याच्यात तर गंमत आहे. वीक विरोधक कोणाला पाहिजे? आपल्याला खेळायचं आहे तर यू हॅव टू प्ले वेल अँड गुड. आपल्याला थोडी टिल्लू बिल्लू टीम पाहिजे समोर. आणि कशासाठी वीक, कशासाठी कोणी असावं? ही लोकशाही आहे. दोन्ही बाजू स्ट्रॉंग असल्या पाहिजेत. तुम्ही देवेंद्रजी बघा, आज खरंच ते विजिबल आहेत का? तर नाही आहेत. माझी त्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहे. उलट म्हणजे विरोधात असले तरी माझ्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडे विरोधक म्हणून. विनोद तावडेजी, कुठे आहे तो विनोद तावडे? महाराष्ट्राचे मोठे नेते ना, कुठे गेले? पंकजाताई कुठे आहेत? खडसे साहेबांचं काय केलं आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे जी मोठी फळी होती. आणि महाराष्ट्राचं उदाहरण तुम्ही आत्ता राजस्थान आणि याचं इलेक्शन बघा, मध्य प्रदेशचं शिवराज सिंग चव्हाण, आपले जरूर त्यांच्याबद्दल मतभेद असतील, मनभेद नाही, पण त्याच्यामुळे चांगलं म्हणलं पाहिजे. कोणी आज मध्य प्रदेश जिंकून आणला? शिवराज सिंग चव्हाण. मामा म्हणतात त्यांना तिकडे. मामांकडे बघून सगळ्यांनी मतं गेली. तुम्ही बघितला का नाही शपथविधी? जेव्हा शपथविधीला सगळे गेले होते मध्य प्रदेशच्या, तेव्हा मामा की जय हो हे सर्वसामान्य मध्य प्रदेशचा मायबाप जनता त्यांचंच नाव घेत होती. मग त्यांना का कट्टू साईज केलं? शिवराज सिंग चव्हाणांची काय करप्शन चार्ज आहेत का काय? व्यापन होतं. तर त्याचं पुढे काय झालं आपल्याला इथून नक्की काय माहिती नाही. त्याच्यामुळे मी तर खोटे आरोप करत नाही. त्याच्यामुळे व्यापममध्ये ते होते नाही होते मला माहिती नाही. त्यांचे काय फायनान्शियल गोंधळ होते, मी काय खोटे आरोप करत नाही. आय डोंट हॅव डॉक्युमेंट्स. त्याच्यामुळे मला त्यांचे ते घोळ जे आरोप झाले खरे खोटे मला माहिती नाही, पण आरोप झाले त्यांच्यावर. पुढे त्याचं काय झालं लॉजिकल एंडला कोणी नेलं नाही. त्याच्यामुळे आपण ते आरोप थोडा वेळ बाजूला ठेवूया. पण ही धास्ती, हे जी तुम्ही मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या निवडणुकांचा उल्लेख केला, त्याचवेळी तुम्ही अटलजींच्या डेमोक्रॅटिक हो अर्थातच एन्व्हायरमेंटचा उल्लेख केला. आता भारतीय जनता पक्षात असलेल्या नेत्यांच्या मनात आणि भारतीय जनता पक्षाच्या सोबत असलेल्या कोणालाच मग ही गॅरंटी नाही ना. जसं देशाचे कृषी मंत्री हे थेट विधानसभा लढतात, हो, त्या पद्धतीनं ही इन्सिक्युरिटी आता भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेत्यांच्या आणि त्यांच्या बरोबर जे म्हणजे अजितदादांचा गट असेल किंवा शिंदेची शिवसेना असेल, या सगळ्यांच्या मनात हे मग ही इन्सिक्युरिटी आहे का? मला एक सांगा, त्यांच्या सगळे अलायन्स पार्टनर्स तुटले त्यांच्याकडून. आता आधी केवढं मोठं ते एनडीएचं प्रस्थ होतं. अटलजी त्यांना वडिलांसारखे होते आणि ते गायडिंग लाईट होते. डायलॉग होता सगळ्या बाजूनी एकामेकावर. म्हणजे मला विचाराल तर अरुणजी हयात आणि सुषमाजी हयात असेच तोवर पण इतकं वाईट नव्हती परिस्थिती. कारण का कोणीतरी बोलायला, अधिकाऱ्यांनी सांगायला, फीडबॅक घ्यायला कोणीतरी आपलं दिल्लीत ऐकणारा आहे असा एक विश्वास सगळ्यांना होता. अरुणजी आणि सुषमाजी असेच तोवर.
त्याच्यानंतर तो डायलॉगच बंद झाला आहे. त्याच्यानंतर त्यांचे सगळे मित्रपक्ष गेले. असेल तर घ्या, नाही तर टाटा बाय बाय, नाही तर आईस आहेच, इन्कम टॅक्स, CBI आणि ED. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने आज त्यांचे कुठले खासदार कुठे, त्यांचे कुठले नेते, मला तुम्ही सांगा. तुम्ही मगाशी 105 आमदारांचा उल्लेख केला. तुम्ही मला सांगा 105 आमदार कुठे दिसतात तो आपल्याला? मी विचार करते की राष्ट्रवादी काँग्रेसचे 105 आमदार असते तर आम्ही महाराष्ट्रात धुडगूसच घातला असता. एक तर दुसऱ्याला मुख्यमंत्रीपद दिलंच नसतं. एवढ्या मोठ्या मनाची मी नाही आहे. मन मोठं असलं पाहिजे, पण इतकं मोठं मन नाही. कारण का कष्ट कोणी केले? भारतीय जनता पक्षाचा जो शेवटचा कार्यकर्ता आहे अमोलदादा, त्यांनी लाठ्या खाल्लेल्या आहेत, त्यांनी सतरंज्या उचलल्या आहेत, त्यांनी संघर्ष केला आहे. आणि जेव्हा चांदीच्या वाटीत ताटात जेवायची वेळ आली तेव्हा दुसराच पंक्तीला बसला. हा माझ्यावर अन्याय नाही. आणि मी भारतीय जनता पक्षाला उगेच बोलत नाही. माझं हे ठाम मत आहे की जो कष्ट करतो, जो संघर्ष करतो, त्याला ताटावर बसायचा अधिकार नाही. दुसराच येऊन कोणीतरी बसणार. मग 105 आमदार आणून ह्यांच्या पत्रात काय पडलं? ज्यांच्यावर आपण आरोप केले, ज्यांनी चुका केल्या असं ते म्हणतात, ज्यांच्या कारखान्यांमुळे आपण आरोप प्रत्यारोप केले, ज्यांच्या म्हणजे करप्शन चार्जेस, साखर काय नको नको ते आरोप भारतीय जनता पक्षाने केले. मग इतर भारतीय जनता पक्ष एक खोटं बोलणारा पक्ष आहे किंवा त्यांच्या तत्व हा विषयच नाही आहे. ते कुठल्याही लेवलला सत्ता घेण्यासाठी कॉम्प्रोमाइजच्या पुढे, मला तो शब्द वापरायचा नाही, ते करतील. म्हणजे सत्तेसाठी काही पण हे सत्तेसाठी काही पण जे होतं असं दिसतंय. परफेक्ट. त्यामुळेच असं होतं की आलंय राजाजीच्या मनात, जसं म्हणायचं तसं आता असं आहे की आलं दिल्लीश्वराच्या मनात, तिथं महाराष्ट्राचं काही चालेना. म्हणजे आजच मला एक मेसेज आला की जर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांविषयी, युवकांच्या रोजगाराविषयी महाराष्ट्रातून निवडून गेलेल्या 48 खासदारांपैकी 39 खासदार जे भारतीय जनता पक्षाचे, शिंदे गटाच्या शिवसेनेचे आहेत, अजितदादांच्या गटाचे 1 खासदार, हे असे 39 खासदार महाराष्ट्राच्या प्रश्नांविषयी केंद्राला प्रश्नच विचारणार नसतील तर मग यांना पुढच्या वेळी निवडून का द्यायचं, असा एक प्रश्न सर्वसामान्य जनतेमध्ये चर्चेला जातोय. तर या पद्धतीनं जर दिल्लीचं ऐकून सगळं शांत बसायचं, असं जर अपरिहार्यता ही निवडून गेलेल्या खासदारांची होत असेल तर ते लोकशाहीला घातक नाही? अहो, तुम्ही कुठल्या जगात आहात? आपण दडपशाहीत राहतो, हे आपण विसरला दडपशाहीत का? राहतो. दिल्लीवाले तर दडपशाहीत राहतात. आता बघा, आपण काय मागितलं? म्हणजे तुमचं आणि माझं निलंबन. माननीय प्रधानमंत्री म्हणले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि BJD, बिजू जनता दल, हे 2 पक्ष आहेत जे कधीही वेलमध्ये येत नाहीत, घोषणा देत नाही. हे कौतुक प्रधानमंत्र्यांनीच आपल्या दोन्ही पक्षांचं आणि आपल्या दोन्ही नेत्यांचं, म्हणजे पवार साहेबांचं आणि पटनाईक फॅमिलीचं केलं. आता त्या दिवशी तुम्ही पार्लमेंटमध्ये, मीही होते. आपण दोघांनी ना घोषणा दिल्या, ना बोर्ड दाखवले, ना वेलमध्ये गेलो, काही केलं नाही. आपण काय केलं? कांद्याला भाव द्या, दुधाला भाव द्या, सोयाबीनला भाव द्या, कपासाला भाव द्या, ह्याच्यावर चर्चा करूया, एवढीच मागणी केली. ही मागणी केल्यावर जर तुमचं आणि माझं निलंबन होत असेल तर माझं म्हणणं आहे आपल्याला तो बॅज आहे, ॲक्च्युली बॅज आहे. कारण का आपण सत्यासाठी लढतोय. आणि जी बाकीचे बसले ते बिचारे कसे बसणार? त्यांना इच्छा असते पण बोलणार कुठे आहेत? एक तिथून डोळे वाटरले की बिचारे गप्प बसतात. त्यांची मनाची अस्वस्थता आपण दोघंही बाहेर ऐकतो. त्याच्यामुळे ते कितीही चांगले असले आणि तुम्हाला आणि मला प्रिय असले तरी हा तुमच्या आणि माझ्या मैत्रीचा विषय नाही आहे. आपण मैत्री काढायला पार्लमेंटमध्ये जात नाही, आपण आपल्या भागाच्या लोकांचे प्रश्न मांडायला तिथे जातो. आणि हे दुर्दैव आहे. मला आठवतं आहे, जरी आपण एकत्र म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आपलं अलायन्स होता, पण मन मोकळेपणे दोन्ही बाजूनी प्रश्न जेव्हा विचारायचे तेव्हा सेटिंग नसायचं. म्हणजे अनेक वेळा जेव्हा कांद्याचा भाव वाढायचा तेव्हा काँग्रेसनेही पवारसाहेबांवर हल्ला केलेला आहे. आणि मला वाटतं ते बरोबर आहे, कारण का लोकशाहीमध्ये त्यांनी त्यांची मतं मांडली आणि साहेबांनी ठणकावून सांगायचे, साहेब की कांद्याचा भाव वाढला तरी मी नाही कमी करणार. भारतीय जनता पक्ष गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून यायचे पार्लमेंटला आणि शरद पवार हाय हाय म्हणायचे, साहेब शांत बसायचे, म्हणा काय म्हणायचे ते म्हणा, मी नाही असलं, मी कांद्याचा भाव पडू देणार नाही, ही त्यांची ठाम भूमिका होती. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही जी दडपशाही आणि सगळ्यांना भीती हो. म्हणजे तुम्हाला एक गंमत म्हणून गोष्ट सांगते, माझे भारतीय जनता पक्षात अनेक वर्ष अनेक लोकांशी वैयक्तिक अतिशय चांगले संबंध आहेत. मी पुन्हा पुन्हा सांगते, ते सेटिंग नाही आहे. ही लोकशाही आणि लोकशाही डायलॉग असलाच पाहिजे.
आणि हे संस्कार कैलासाचे यशवंतराव चव्हाणांनी आपल्यावर केलेले आहेत की मैत्री एक जगा आणि तुमची वैचारिक भूमिका एक जगा. त्याच्यात गल्लत करता आलीच पाहिजे, नाही तर मॅच्युरिटी कशाला म्हणायची. प्रत्येक गोष्टीत मॅच्युरिटीनी वागलंच पाहिजे आपण. हे करत असताना एक मंत्री चालले होते आणि ते असे माननीय प्रधानमंत्र्यांच्या मागे मागे चालले होते. ते त्यांचे MOS म्हणले की जरा पुढे जाऊया ना. तू म्हणला नाही मी नाही पुढे जाणार. ते म्हणले मग तुम्ही पुढेच गेला नाही, तुम्ही कॅबिनेट मंत्री आहात, तर मी कधी येणार. तू म्हणला नाही मला भीती वाटते. आता जर एखादा कॅबिनेट मंत्री या देशाचा, आदराची भीती ही असलीच पाहिजे. आदरातच भीती हे आपले संस्कार आहेत, पण त्याच्यामुळे बोलायचं पण नाही आपण, ही दडपशाही आहे. त्यामुळे हे जे वागणं नवीन भारतीय आणि भारतीय जनता पक्ष असा नव्हता. भारतीय जनता पक्षामध्ये प्रत्येक जण, मला आठवते, मन मोकळेपणे त्या पक्षाच्या मीटिंगमध्ये बोलायचं आणि हे मॉडेल्स असते. आणि काय झालंय, बाहेर ते टॉप हेवी पक्ष झालाय, त्या पक्षामध्ये बाहेरचेच जास्त झालेत. खरं किती त्यांचे कोर, म्हणजे भारतीय जनता पक्षाला फार अभिमान असायचा की आमची तत्व वगैरे. आता तत्वबित्वाबद्दल त्यांना बोलायचा अधिकार नाही. आता आपण तत्वाबद्दल बोलू शकतो. तुम्ही काय काँग्रेसवाले असे आपल्याकडे बघायचे. आता मी म्हणते तुम्ही BJP वाले, तुमच्याकडे ओरिजिनल आहे कोण मला सांगा. आता त्यांचे स्पोक्सपर्सन कुठे गेले हो त्यांचे ओरिजिनल. माझं काय माधव भंडारींवर प्रेम नाही, पण आज माधव भंडारी दिसतात का तुम्हाला टीव्हीवर. आणि ते दुसरे कोणतरी केशव उपाध्ये ना, ते दिसतात का हो टीव्हीवर. ते ओरिजिनल BJP. माझे त्यांच्याबद्दल मतभेद टोकाचे झालेले आहेत, पण वैयक्तिक आम्ही भेटलो. म्हणजे माधव भंडारींचे मी आभार मानते आणि ऑन रेकॉर्ड मागते की त्यांनी पुस्तकांचं जेव्हा एक्झिबिशन केलं, त्यांनी मला फोन केला, मी त्या कार्यक्रमाला गेले. मला बऱ्याच लोकांनी बोललं तुम्ही कशा काय. म्हटलं पुस्तकाचं एक्झिबिशन आहे, त्याच्यात कसलं भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस. हे माधव भंडारींचा मनाचा मोठेपणा होता की त्यांनी मला आमंत्रण दिलं, मी गेलंच पाहिजे. पुस्तकाचं, मराठी भाषेच्या पुस्तकांचं जर एक्झिबिशन असेल त्याच्यात कसला पक्ष. एवढी प्रगल्भता आमच्या दोघांमध्ये आहे. पण म्हणजे भारतीय जनता पक्षातल्या मूळ ते कुठे कार्यकर्ते गेलेत मग. उंट आणि अरबाची गोष्ट झाली. आज कुठे गेले. आज त्यांचे स्पोक्समन बघता का तुम्ही. आज कोण आहेत त्यांचे स्पोक्सपर्सन, जे 5 पक्ष फिरून आलेले लोक आहेत. अर्धी तर आपलीच तिथे बोलतात. आणि माझं म्हणणं आहे की जे लोकांना अनेक वेळा माझ्याबद्दल गैरसमज असतं की मी दादाच्या विरोधात बोलत नाही, मी का नाही त्यांच्या विरोधात बोलत. ही भारतीय जनता पक्षाची गेम आहे अमोल दादा. ते मराठी माणसामध्ये भांडण लावतात. शिवसेनेनी भांडावं, राष्ट्रवादीची भांडावं आणि भारतीय जनता पक्षाने मजा घ्यायची. नाही करणे दूंगी वो. म्हणजे 2 बोके आणि माकडाची जी गोष्ट आहे, ऍब्सोल्युटली तशा पद्धतीने हे बघा ना. तुम्ही थोडंसं अॅनालाइज करा ना. मी सांगते ते. आज भारतीय जनता पक्षावर तुम्ही टीका करता, मी टीका करते. आपल्यावर कधी हल्ला चढवतात का. मागे छोटं बोललं ना की त्यांची ट्रोल आर्मी अशी अंगावर यायची आपल्या बरोबर. आज कोण तुमच्यावर टीका करतो. तुम्ही रोज त्यांच्या विरोधात बोलता, मी बोलते, एक जण करत नाही. आपल्यातलेच त्यांना करायला लावतात ते. पण राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी, शिवसेना विरुद्ध शिवसेना हे लढवून भारतीय जनता पक्ष मराठी माणसाचं एकूण नुकसान करतोय. ते मराठी माणसाच्या विरोधातच आहेत आणि फक्त आपल्या पक्षाच्या नाही, ते गडकरी साहेबांच्या विरोधात आहेत, ते देवेंद्र फडणवीसांच्या पण विरोधात आहेत. दिल्ली ही मराठी माणसाच्या नाही, महाराष्ट्राच्याच विरोधात आहे. आरोप आहे माझा भारतीय जनता पक्ष. आणि मी उगाच आरोप करत नाही, मी डेटा वाईज तुम्हाला सांगते. मी कधी खोटे आरोप करत नाही. बाय द वे, शिवसेना कुणाचा पक्ष होता. मराठी माणसाचा. तो संपवायचा पूर्ण प्रयत्न चालले. राष्ट्रवादी पक्ष कुणाचा. मराठी माणसाचा. पुढे गडकरी साहेब, मराठी माणूस, मोठा नेता या देशाचा, त्याला तुम्ही सारखं कॉम्प्रोमाइज करता. देवेंद्र फडणवीस, फुल मुख्यमंत्री टू 1 डेप्युटी CM टू हाफ डेप्युटी CM. काय गरज होती. त्यांना तुम्ही पक्षाचे अध्यक्ष करून मान सन्मान करू शकत होता. हाफ डेप्युटी CM देवेंद्रजींचं करायचं कारण काय. तुम्ही अकॅडमिकली विचार करा. मी कुचकं बोलत नाही, प्लीज डोंट गेट मी रॉंग. आय एम हॅव्हिंग अ सिरियस अकॅडमिक डिस्कशन विथ यू. तुम्ही देवेंद्रजींच्या जागेवर असता तर काय केलं असतं. त्यांना जर देवेंद्रजींचा मान सन्मान ठेवायचा होता, 5 वर्ष राज्याचा मुख्यमंत्री राहिलेला माणूस येतो, त्याला तुम्ही राज्याचा अध्यक्ष करू शकत होता. त्यांनी पक्ष बघितला असता आणि हेही काम बघितलं असतं. सरकारमध्ये हाफ मुख्यमंत्री आणि 105 आमदार निवडून आलेत त्या देवेंद्रजींच्या नावावर. जो 105 वाला आहे तो हाफ मुख्यमंत्री. दादा 40, तो पण हाफ मुख्यमंत्री. म्हणजे 105 आणि 40 म्हणजे मुलाला 105 मार्क पडू दे, 40 मार्क एकाच वर्गात बसवणार तुम्ही. आणि जो 41 वाला आहे त्याला मुख्यमंत्री बनणार. मग मेरिट हॅज नो व्हॅल्यू इन BJP. मग मेरिटला मार्क आहेत की नाही. आणि तुम्ही बघा, एक कॉमन
बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, गडकरी साहेब आणि आपलं देवेंद्र फडणवीस, चौघांमध्ये कॉमन काय आहे? मराठी. कॉमन आहे मराठी माणूस. मगाशी मी नाव घेतली तरी पंकजा ताई एक महिला लोकप्रतिनिधी. माझ्या आणि पंकजा ताईंचं काही प्रेमाचं नातं नाही आहे, त्या त्यांच्या एका कामामध्ये आहेत. मी ओळख अर्थातच आहे, मैत्री आहे, पण आमची वैचारिक भूमिका त्यांनी अनेक वर्ष काय काय वेगळी मांडली आहेत. त्या मान सन्मान देतात पवारसाहेबांना, हा त्यांचाही मनाचा मोठेपणा. कारण का मुंडे साहेब आणि पवारसाहेबांचा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला, पण आम्ही त्याच्यात वैयक्तिक नाती कधी आणली नाही. म्हणजे ठाकरे कुटुंबात आमची मैत्री जेव्हा पवारसाहेब आणि बाळासाहेब एकामेकावर टोकाची भूमिका करायची, ऑपोजिट लाईन घ्यायची, लढायची एकामेकावर, पण आम्ही वैयक्तिक संबंध कधी त्याच्यात कटुता आली नाही. आजही त्यांच्या सगळ्या कुटुंबाचं कुठलंही काही असेल तर मी आवर्जून जाते. आणि माझ्याकडून ठाकरे असेल, मुंडे असेल, आणि ही कुटुंब म्हणजे फक्त अशी अनेक कुटुंब महाराष्ट्रातली आहेत जी जरी आमच्या विरोधात असली. म्हणजे आज श्रीकांत शिंदेबद्दल मी सांगेन, श्रीकांत हा जरी शिंदे साहेबांचा मुलगा असला तर मी जवळून खासदार म्हणून बघितलं एका युवा नेत्याला पार्लमेंटमध्ये प्रयत्न करताना. त्याच्याबद्दल आयुष्यभर माझ्या मनात प्रेमच असेल, पण ते माझं वैयक्तिक श्रीकांतबद्दलचं प्रेम आहे. प्रीतमबद्दलचा असेल, आपल्या विखे पाटलांचा, सुजय असेल, ही सगळी यंग पोरं निवडून आली, ती हिना गावित असेल, जरी आपल्या पक्षात असली ठीक आहे तिथे गेली तरी, पण या पोरांना आपण बघितलंय ना लहान वयातून मोठे झालेले, ते प्रेमाची नाती ते राहणारच ना. आणि हीच तर आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे. लढाई ही टेकणी, पण आज त्याच्यात कटुता आणणं, ज्या पद्धतीने वैयक्तिक हल्ले होतात आज राजकारणामध्ये, म्हणजे जणू का आपण शत्रू आहोत एकमेकात. ही कुठली भाषा? ही आणली कोणी? ही भारतीय जनता पक्षाच्या या न्यू ब्रीडनी आणली. पण तुम्ही म्हणता मराठी माणसाच्या विरोधी भूमिका घेतली, त्याच पद्धतीनं महाराष्ट्र हिताच्या विरोधात जी भूमिका सतत दिसते. म्हणजे जवळपास महाराष्ट्राचं जर GST कॉन्ट्रीब्युशन बघितलं देशाचं तर इट इज अराउंड 38%. महाराष्ट्राला जो निधी येतो तो जेमतेम 5.5-6% म्हणजे 38% जो कॉन्ट्रीब्यूट करतो त्याला मुळात निधीच येतो 5.5-6%. असं असताना टाटा एअरबस असेल, वेदांता फॉक्सकॉन असेल, त्यानंतर बल्क ड्रग पार्क असेल, आता तर महानंदा सुद्धा, डायमंड बोस आहे, महानंदा, असे सगळ्या प्रकल्पांवर म्हणजे काही प्रकल्प महाराष्ट्रातून जातात. महानंदावर आता कदाचित जे नियंत्रण गुजरातचं येणार आहे हेच दिसतंय. आणि हे सगळं होत असताना महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे जे सत्ताधारी आहेत ते केंद्र सरकारच्या किंवा भारतीय जनता पक्षाच्या लोकांच्या समर्थनात जेव्हा बोलतात तर असा कुठला प्रकल्प ऐकिवात आहे गेल्या 8-10 वर्षांमध्ये जो बाहेरून महाराष्ट्रात आला, महाराष्ट्रातून जे पळवले जातात, तसं बाबा अमुक एखादा प्रकल्प. हे युवकांसाठी फार महत्त्वाचं आहे, कारण हा प्रश्न महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्रातले युवक विचारणार आहे की जेव्हा आमच्या नशिबातलं तुम्ही पळवून नेताना तुम्ही त्यांचं समर्थन करताय, तर असं एकतरी तुम्ही पळवून आणलंय का, किंवा एकतरी हक्काचा आणलाय का? नाही, मी माझं काय म्हणणं आहे अमोल दादा, पळवून कशाला आणलं पाहिजे? तुम्ही मेरिटवर पास व्हा ना. फॉक्सकॉनमध्ये हा तुमच्याच मतदारसंघात येणार होता, तुम्ही मेरिटवर पास झाला, तर तुम्ही काय कुठून आणला नव्हता, तो कॉपी करून पास नाही झालेला. तुम्ही ऑन मेरिट ती इन्व्हेस्टमेंट पुणे जिल्ह्यात आली होती. कुठे काही ना महाराष्ट्रात आली, महाराष्ट्राच्या पोरांचं भलं होणार होतं. कसं काय गेला होतो तिथे? आणि मेरिटवर तिथे जमीन पण गेली नव्हती, माहिती आहे का तुम्हाला? माझा गुजरातचा बिलकुल विरोध नाही. अहो भारतातलेच नागरिक आहेत, तुम्हारा भी भलाव, मेरा भी भलाव, सबका भलाव. आपण का असं म्हणायचं की ह्या राज्याचं भलं होऊ नये, असं थोडी आपण म्हणतो. पण त्यांची प्रवृत्ती तशी आहे, कारण का त्यांना महाराष्ट्राचं महत्त्वच कमी करा. आज आपण मुंबईत बसलोय, मी मुंबईचं तुम्हाला उदाहरण देते. योगी आदित्यनाथ अनेक वर्ष माझ्याबरोबर खासदार राहिलेले आहेत, मी योगीजींना फार चांगली ओळखते. आणि योगीजी महाराष्ट्रात आले, त्यांना सगळं तुमचं बॉलिवूड आणि इथून UPला न्यायचं होतं. माझं काय म्हणणं आहे, सगळे इथे राहतात, तुम्ही शूटिंगला काहीतरी अलाउन्स द्या, काहीतरी डिस्काउंट्स द्या, मी समजू शकते. बॉलिवूड आम्हाला उत्तर प्रदेशमध्ये नाही, कशासाठी? एक तरी माणूस इथला बोलला का काय सत्तेतला? कोणी काही बोललं नाही. किंवा फॉक्सकॉन जेव्हा गेलं तेव्हा इथला एक तरी माणूस अहो सोडा फॉक्सकॉन, साधा तुमच्या कांद्याला भाव द्या म्हणून शेतकऱ्यासाठी लढायला तयार नाही, बाकीचं तो सोडा. तुम्ही कुठल्यासाठी येत जातात दिल्लीमध्ये? पालकमंत्री बदला, रडत जातात तिकडे दिल्लीला. मग ह्याला मंत्री करा, त्याच्यासाठी लढत जातात. असली सगळी छोटी छोटी जी कामं असतात ना, जी वैयक्तिक स्वार्थासाठी असतात, त्याच्यासाठी हे सगळे नेते दिल्लीला जातात. सीट शेअरिंगसाठी दिल्लीला जातात, आरक्षणासाठी दिल्लीला जातात. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी एक तरी मीटिंग झाली आहे का हो दिल्लीत? एवढे चार्टरनी धावत एरवी दिल्लीला जातात. मी म्हणते कमर्शियल नाही, राजधानीनी जा.
पण जा तर म्हणजे वैयक्तिक स्वार्थासाठी हे दिल्ली कधीही गाठतील, पण महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, महाराष्ट्राच्या मानसन्मानासाठी, म्हणून मी म्हणते देर इज अ पॉलिसी पॅरालिसिस. हे सरकार स्वतःच्या स्वार्थासाठी झालेलं सरकार आहे. त्यांना ह्या राज्याची, ह्या मायबाप जनतेची, नवीन पिढीची देर इज नो विजन टू दिस गव्हर्नमेंट. एक फार मोठी संस्कृती आहे खरं तर. जेव्हा सी.डी. देशमुख साहेब अर्थमंत्री होते, म्हणजे तो काळ आणि हा काळ की ही भूमिका पटली नाही म्हणून थेट राजीनामा, मंत्रिमंडळाचा राजीनामा देणाऱ्या सी.डी. देशमुखांचा स्वाभिमान आता फक्त लोटांगण घातलं जातंय ही परिस्थिती दिसते. किंवा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या बाबतीत जेव्हा त्यांची संरक्षण मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली तेव्हा हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला असं वर्णन केलं गेलं. आणि आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोटो हा काही जणांकडून हा सातत्यानं वापरला जातो. आम्ही ही विचारधारा सांगतो असं म्हणतात. जेव्हा हा विषय येतो तेव्हा तुम्ही इतर वेळी तुम्ही खूप संयत असता, पण या विषयावर तुम्ही चवताळता. नाही, मला एकतर चव्हाण साहेबांची ही लेगसी ही महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीची आहे की माझी काही मक्तेदारी नाही आहे त्याच्यावर. पण जो चव्हाण साहेबांचं नाव घेईल त्याला त्या चौकटीत राहून त्या माणसाचा मान सन्मान, खूप मोठा नेता होता आणि आमच्यावर जे संस्कार झालेले आहेत राजकीय आणि सामाजिक ते चव्हाण साहेबांचे. त्यामुळे तुम्ही त्यांचं नाव घेऊ शकता जेव्हा तुम्ही त्यांच्यासारखे वागाल. आपण त्यांच्यासारखे थोर होऊच शकत नाही, 10 जन्म घेतले तरी होऊ शकणार नाही, पण त्यांच्यातलं फुलनं फुलाची पाकळी तरी घ्या. RSS बद्दल त्यांची विचारधारा ही तुम्ही कधी वाचली आहे का? तुम्ही त्यांची पुस्तकं वाचली आहेत का? नुसतं कराडला जाऊन यशवंतराव समजू शकत नाही तो. त्याच्याबद्दल वाचन, त्यांनी महाराष्ट्रात केलेलं काम हे अंगवळणी पडलं पाहिजे. तुमच्या वागण्यामधून ते दिसलं पाहिजे, तुमच्या शब्दांमधून दिसलं पाहिजे. ते किती सॉफ्ट स्पोकन होते आणि ते किती म्हणजे त्यांचा विचार, म्हणजे मला खरं तर कधी कधी वाटतं की ते मोठे लेखक होते का ते मोठे राजकारणी होते का ते एक मोठे आर्टिस्ट होते, असं मला अनेक वेळा त्यांची पुस्तकं वाचली, त्यांचे विचार वाचले की मी अनेक वेळा असं वाटतं ते साहित्यिक होते मोठे का ते मोठे राजकारणी होते. बेरजेचं राजकारण आपण म्हणतो पण विथ डिग्निटी आणि क्लास. आणि ते खूप म्हणजे साहित्यिकच होते. तुम्ही त्यांची पुस्तकं वाचा, म्हणजे त्या शब्दांमध्ये इतका गोडवा आहे. किंवा त्यांनी वेणुताईंनी लिहिलेली पत्र, त्याच्यात एक इतका हळवा माणूस आहे की तुम्ही जेव्हा म्हणता ना ओ एवढा मोठा तो म्हणजे हुशार कर्तृत्ववान असू शकतो माणूस, पण ॲट द सेम टाईम तो इतकं बेरजेचं राजकारण करू शकला आणि तो एके वेळेस इतका हळवा असू शकतो. एवढा कॉम्बिनेशन तो त्यांच्यातला आहे. म्हणजे आणि त्यांनी केलेले म्हणजे नवीन जी पिढी त्यांनी उभी केली, त्यांनी एक नवीन नेतृत्व महाराष्ट्राच्या समोर उभं केलं आणि त्यांनी दुजाभाव कुठल्याच राज्यांबरोबर केला नाही. त्यांनी सगळ्यांचं म्हणजे तो नेता सर्वसमावेशक होता आणि शून्यातून त्यांनी जग उभं केलं आहे स्वतःचं. त्यांचं आणि त्यांच्या आईचं नातं, त्यांनी त्यांच्या बायकोला लिहिलेली पत्र, त्यांनी त्याच्यातून त्यांच्यातला फक्त हळवेवळा नाही पण त्याचा ज्याला आपण मॉडर्न महाराष्ट्राचा नेता म्हणजे सामाजिक परिवर्तन, त्यांनी बायकोला जो सन्मान दिला तो एक सोशल चेंज होता त्या काळातला. म्हणजे बायकोला आपल्या बरोबरीने समजणं त्या काळात नव्हतीच ही संस्कृती. आजची संस्कृती वेगळी आहे. म्हणजे मला कधी कधी वाटतं माझ्या वडिलांनी महिला आरक्षणाचा एवढा आग्रह केला असेल तो कदाचित स्वतःच्या आईचं कर्तृत्व आणि चव्हाण साहेबांचं आणि वेणुताईंचं नातं बघून कदाचित त्यांच्यावरती संस्कार झाले असतील असं मला अनेक वेळा वाटतं. मग चव्हाण साहेबांचा फोटो वापरण्याविषयी तुमचा नेमका आक्षेप काय? माझा आक्षेप एवढ्यासाठीच आहे की तुम्ही आज RSS बद्दल बसताय ना, मग तुम्ही हेगडेवारांचे फोटो लावा ना, काय प्रॉब्लेम आहे. तो तुम्ही आता ती विचारधारा धरली आहे ना, मग त्याच्या जिथे असाल त्याच्याशी निष्ठेने राहा. आज जर भारतीय जनता पक्ष तुम्हाला प्रिय आहे ना तर हेगडेवारांचे प्लीज फोटो लावा आणि त्याच्यावर ज्ञान द्या. दोन्ही दगडांवर पाय नाही ठेवतायत. तुमची आयडिओलॉजी काँग्रेस आणि BJP दोन्ही होऊ शकत नाही, तुम दोनों नाही होऊ शकते, एक ही होऊ शकते. या सगळ्यांबरोबर तुम्ही काम केलंय. भारतीय जनता पक्ष त्यांच्या आवडीचा आहे की सोयीचा आहे? अर्थातच सोयीचा. आवडीचं काय, आयडिओलॉजीवर चर्चेला बसवा त्यांच्यापैकी कोणालाही, कधीही बसू आपण. आयडिओलॉजीत क्लॅरिटी नाही हो. विकास 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 म्हणजे ब्रिज आयुष्य नसतो अमोलदादा.
त्या ब्रिजवरनं जाणाऱ्या माणसा कशातून जातो हे महत्त्वाचं असतं. देशात जर प्रत्येक पत्रकारला भीती वाटत असेल तर काय करायचं आहे ते ब्रिज आणि मेट्रो. तुम्ही मला सगळ्यात प्रिय सिनेमा सिंहासन आहे. तुम्ही सिंहासन सिनेमा बघा. तो आणि आजच्यामध्ये ते जे राजकारण होतं ना ते एक वेगळ्या काळातलं राजकारण होतं. पण त्याच्यात ईडी CBI असल्या भानगडी नव्हत्या. पण ते राजकारण होतं. आजची दडपशाही आहे. या दडपशाहीमध्ये हे सगळं करण्यात काय गंमत. आणि इन्फ्रास्ट्रक्चर, मी सिमेंटच्या विरोधात आहे बाय द वे. एवढं इन्फ्रास्ट्रक्चर माझ्या असं अंगावर येतं. कारण मला असं वाटतं की एवढं सिमेंट करून आज तुम्ही मुंबईमध्ये फिरता, हा विषयांतर होतंय थोडंसं, पण आज मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, कुठल्याही मोठ्या शहरात तुम्ही वॉकला जाता, आपण पॉलिसी मेकर्स होतो. त्याच्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या विषयांचा चर्चा कधी करणार. आज पोल्युशन एवढं वाढत चाललंय. या सरकारची काय पॉलिसी आहे ह्याच्यावर. आणि अखंड तुतू मेमे, म्हणजे तो भारतीय जनता पक्षाने एक अजेंडा सेट करायचा आणि त्याच्यात आपण एकामेकावर टीका करत सेट राहायचं. हे आपलं राजकारण आहे. ह्याच्यासाठी आपण नाही दोघं राजकारणात आलो. तुम्हाला वाटतंय KEM हॉस्पिटल सुधारावं, तुम्हाला वाटतंय पुण्याचं ससून हॉस्पिटल हे देशातलं 1 नंबरचं हॉस्पिटल व्हावं. मला वाटतं की प्रत्येक मूल हे शाळेत गेलंच पाहिजे आणि त्याला समान अधिकार मिळालेच पाहिजे आणि समतेची भाषा त्याच्या कर्तृत्वावरून येते. तो कुठल्या जातीचा धर्माचा सर्टिफिकेट घेऊन येतो हे नाही हो महत्त्वाचं. त्याला जर तुम्ही जर शिक्षण दिलं तर तो कधीच तुमच्याकडे सर्टिफिकेट मागणार नाही. हा महाराष्ट्र चव्हाण साहेबांना हवा होता. तो तुम्हाला हवा आहे का. तुमच्या कृतीतून तो दिसतंय का. तुमच्या कुठल्या वागण्यातून चव्हाण साहेब तुमच्यातून दिसत आहेत. एकही नाही. आणि विजन काय तुमचं. एक ब्रिज बांधणं, मेट्रो बांधणं, हे काही विजन होत नाही हो. याच मुद्द्यावर मला असं आणि एअर पोल्युशनचं काय. आज एवढी कामं चालली आहेत, सगळे खोकून खोकून थकून गेले, म्हातारेपण आणि लहानपण. तुम्ही विकास याविषयी जे बोललात, मला वाटतं एक आई म्हणून ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. कारण कुठलीच आई आपल्या मुलाला आशीर्वाद देताना तू श्रीमंत हो असा आशीर्वाद देताना मी ऐकलं नाही. आई कायम त्याला सांगते तू चांगला माणूस, यशस्वी हो, तू यशस्वी हो, तू चांगला माणूस हो. कायम आई हा आशीर्वाद देते. तुमच्याकडे बघताना एक महिला नेतृत्व म्हणून, म्हणजे हे महिला नेतृत्व, मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरतोय कारण हे वरदान फक्त महिलेला असतं. मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्वाचं. आणि महाराष्ट्रात हा फार मोठा वारसा आहे की राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांसारखं मातृत्व, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुल्यांसारखं कर्तृत्व आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांसारखं नेतृत्व. पण हा एवढा मोठा वारसा असताना महिला लोकप्रतिनिधींविषयी आणि विशेषतः तुमच्याविषयी जेव्हा काही मान्यवर नेत्यांनी विधानं केली त्यावेळी त्याला काय उत्तर द्यावं असं तुम्हाला वाटलं. दुर्लक्ष करायचं. कधीच अशा गोष्टींना उत्तर पण देऊ नये, या मताची मी आहे. जरी तुम्ही दुर्लक्ष करत असलात तरी या नेत्यांकडून 50% मतदारांचा अवमान होतोय. नाही नाही, असं नाही. माझं म्हणणं आहे त्यांची संस्कृती त्याच्यातून दिसते. ते महिला विरोधी आहेत हे मी तुम्हाला नेहमी सांगते. लोक मला सिरियसली घेत नाही, पण मी डेटा वाईज सांगते. भारतीय जनता पक्ष हा महिला विरोधी पक्ष आहे. ते त्यांच्या ह्या सगळ्या वागण्यातून दिसतं. दे स्टँड एक्सपोज्ड. पण त्यांनी तर आता महिला आरक्षणाचं विधेयक आणायचा प्रयत्न केला. हो, त्याची तारीख कळली का हो तुम्हाला. एक्झॅक्टली. मी पण तुम्हाला जेवायला बोलवते. या हा नक्की जेवायला पुढच्या वेळेस. पुढच्या वेळेस कधी. 2035, 36, 38 हो नोस. म्हणजे जेव्हा जेवण होईल त्या पद्धतीनं की जेव्हा मी किराणा आणेल. नाही नाही, तेवढंच नाही, पहिली तारीख तर ठरू द्या. करेक्ट. कारण जेव्हा जनगणना होईल, सेन्सस होईल, त्यानंतर डिलिमिटेशन होईल आणि त्यानंतर त्यामुळे भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं 2014 मध्ये चुनावी जुमला हे स्पष्टपणे सांगून टाकलं, गले की हड्डी आहे वो चुनावी जुमला था. त्याच पद्धतीने हे 2019च्या निवडणुकीनंतर ऐकायला मिळेल, 24च्या निवडणुकीनंतर ऐकायला मिळेल की महिला आरक्षण वो तो चुनावी जुमला था. हो, मग काय झालं. मला काय आश्चर्य वाटत नाही, कारण का मला अजूनही आठवतं जेव्हा ते महिला आरक्षणाचं विधेयक आलं तेव्हा मला आठवतं मनीष तिवारी माझ्या मागेच बसले होते आणि मला मनीषचा तो कम्प्युटर सुरू झाला आणि माझा चालू नव्हता. आणि जेव्हा ते विधेयक आणलं आम्ही टाळ्या वाजवल्या की आनंदाची गोष्ट आहे, स्वागत करते मी त्याचं. आणि ते झाल्यानंतर मनीष म्हणला, अरे थांबा, टाळ्या वाजवू नका, त्याला तारीख बघा काय. तारखेचा काय संबंध या आरक्षणाशी. मग त्यांनी ते मुद्दे काढल्यावर आम्ही हसलोच. म्हटलं कपाळावर हातच मारला. हे झालं टिपिकल भारतीय जनता पक्ष, भ्रष्ट जुमला पार्टीचा आणखीन एक जुमला.
पण मग एवढं मोठं जे नवीन संसद भवन बांधलं, त्याचा गाजावाजा करण्यात आला, त्यावेळी आपल्याला सगळ्यांना अपेक्षा होती, सगळ्या देशात चर्चा सुरू होती, वन नेशन वन इलेक्शन होतंय का, काहीतरी वेगळं येतंय का, महिला आरक्षण होतंय का. मग तो सगळा जो थाटमाट होता तो कशासाठी? मेरी मर्जी. त्याला काय दुसरं लॉजिकच नाही आहे अमोलदादा. ते 5 दिवसाचं सेशन कशासाठी घेतलं? करोडो रुपयाचा चुराडा झाला. त्यांची इच्छा. त्यांना वाटलं त्यांनी केलं. पुढे काय? त्याच्यातून निष्पन्न काय झालं? शून्य. टॅक्स पेअरचे पैसे वाया गेले. आणखीन एक. पुन्हा तशाच पद्धतीनं हा मला पडलेलं कोड आहे. G20च्या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी खूप दिमागदार आयोजन करण्यात आलं. काही ठिकाणी तर अशी चर्चा काही अतिशय वाईट लाइटिंग केलं त्यांनी शहरांमध्ये. अतिशय वाईट. पण एकूण माझा आक्षेप आहे. काही हजार कोटींचं चुराडा, हो. काही हजार कोटींचा खर्च G20च्या आयोजनाविषयी करण्यात आला. यातून देशाला नेमकं काय मिळालं? आपल्या पदरात काहीच पडलं नाही. तुमच्या आणि माझ्या आयुष्यात काय बदल झाला? अमोल दादा, मी एक परवा प्रयोग करून बघितला की माझ्याच लोकसभा मतदारसंघात मी एका मीटिंगमध्ये गेले होते आणि मी म्हणलं होतं आता जरा आपण हिशोब करूया की आपण एक काँग्रेस विचाराने काम करतो, जे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची एक विचारधारा आणि भारतीय जनता पक्षाची एक विचारधारा, अशा 2 विचारधारा काम करतात. गेले 10 वर्ष ते सत्तेत आहेत, गेले 60 वर्ष ते सत्तेत. आणि ते आपल्याला विचारतात 60 वर्षात तुम्ही काय केलं? ते हास्यास्पद आहे. पण ठीक आहे, मी म्हटलं जरा एक आपण शांतपणे अनालिसिस करूया की ठीक आहे, विरोधक म्हणून चुकाच नाही काढायच्या, त्यांच्यात चांगलेही काही गुण असतील, एक थर्ड पार्टी अनालिसिस करूया. आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही चर्चा केली की काँग्रेसनी म्हणजे काँग्रेसची विचारधारा म्हणून काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष म्हणजे त्यांची एक विचारधारा, अशा 2 विचारधारा. आणि त्याच्यात आम्ही ही डिस्कशन सुरू केलं की शाळा कोणी आणली? काँग्रेसनी आणली. कॉलेज कोणी आणलं? काँग्रेसनी आणलं. वीज कोणी आणली? काँग्रेसनी आणली. ट्रेन कोणी आणली? काँग्रेसनी आणली. पहिली मेट्रो या देशात पण काँग्रेसनीच आणली. विमानतळं कोणी आणली? काँग्रेसनी आणली. मेट्रो आपलं पोर्ट्स कोणी आणले? काँग्रेसनीच आणले. कारखाने कोणी आणले? काँग्रेसच्या काळात. औषधं कधी आली? काँग्रेसच्या काळात आली. अंगणवाड्या कधी आल्या? ग्रामपंचायती कधी आल्या? असा हिशोब करत गेला तर जे आधार कार्ड पण काँग्रेसचंच आहे आणि GST पण काँग्रेसचंच आहे. मग ह्यांनी 10 वर्षात केलं काय? तर ह्यांनी बेरोजगारी तुमच्या पत्रात टाकली, महागाई तुमच्या पत्रात टाकली, इन्कम टॅक्स तुमच्या पत्रात टाकलं, CBI टाकलं, ED टाकलं, पक्ष फोडायची कल्चर टाकलं. मला सांगा ना, ठोस असं गडकरी साहेबांचं काम सोडून मला दुसऱ्या मोठं काम झालेलं सांगा. जल जीवन मिशनची ही कामं जरी त्यांनी किती गाजावाजा केला तरी या राज्यात नाही, देशात पूर्ण झालेली नाही. आणि त्याच्यात भ्रष्टाचार आहे का नाही? मी भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यासारखे हलक्याने करत नाही, पण कुछ तो काला है उसमें. क्या है मुझे पता. पण 9 वर्षात नेमकं भारतीय जनता पक्षानं संसदेत काम करताना 9 वर्षात भारतीय जनता पक्षाची नेमकी अचीवमेंट काय? हा मलाही प्रश्न पडतो अनेक वेळा. जाहिराती अप्रतिम, काही त्याच्यात नाही. संघटना जी अप्रतिम होती भारतीय जनता पक्ष, ती कुठे गेली आहे मला माहिती नाही. विरोधकांची घरं फोडा, पक्ष फोडा, ते तर काम त्यांनी केलं. पण मोठं ठोस म्हणजे मी तुम्हाला माझं उदाहरण सांगते, माझं वैयक्तिक उदाहरण. दौंड तालुका माझ्या लोकसभा मतदारसंघात आहे. त्याच्यात दौंड स्टेशन आहे, तिथे 160 गाड्या थांबायच्या, 160. आज 50 गाड्या पण थांबत नाही. तुम्ही विचार करा, 100 गाड्या तिथे स्टॉपेजेस कमी झाले, तिथली इकॉनॉमी काय होईल अमोलदादा? आणि तिथून आम्ही गेलो होतो सगळे उत्साहाने वंदे भारत बघायला. ती पुण्यातून सुटते, झपकन जाते, ती डायरेक्ट पंढरपूरलाच थांबते. ती माझ्या दौंडला का नाही थांबत? नीरा स्टेशनला गाड्या का नाही थांबत? भिगवणला का नाही माझी ट्रेन थांबत? बारामतीला का नाही अजून ट्रेन्स येत? म्हणजे अश्विनी वैष्णव अतिशय चांगले मंत्री आहेत, माझी सगळी कामं करतात, खूप चांगला माणूस आहे. पण आता आपण मैत्री काढायला तर नाही चाललो ना, आपण तिकडे मंत्री महोदयाकडे चाललो. अश्विनी वैष्णव आज स्टॉपेजेस देत नाहीत. मला कळत नाही ट्रेन कोणासाठी आहे? एफिशियन्सी वाढवा, पण एफिशियन्सी कोणासाठी वाढवत आहे? हे प्लेन नाही आहे, ही ट्रेन आहे. तर मी अश्विनी वैष्णव असते तर मी या देशामध्ये 2 नाही हजारो गरीब रथ सुरू केले असते. वंदे भारत करा, माझा काही विरोध नाही, पण गरीब रथ आणि स्टॉपेजेस कमी करण्यामध्ये आणि एफिशियन्सी वाढवण्यात काय मोठी म्हणजे कर्तृत्व आहे?
एस टी जर थांबलीच नाही तर उपयोग काय त्या एस टीचा? ट्रेन जर दौंडला थांबलीच नाही, नीराला थांबली नाही, भिगवणला थांबली नाही, बारामतीला थांबली नाही, उपयोग काय त्या ट्रेनचा मला? मग स्टेशन कशाला केली आहे ती? म्हणजे कशासाठी आपण ही ट्रेन केली? ओ रेल्वेज इज इन एफिशियन्सी. इट्स नॉट अ प्लेन बॉस, इट्स अ ट्रेन. ती थांबत थांबतच गेली पाहिजे. पण भारतीय जनता पक्ष जाहिरातीमध्ये किंवा एक परसेप्शन क्रिएट करण्यामध्ये, जसं तुम्ही वंदे भारतचं म्हणालात, कायम काही रेल्वे प्रवासी कायम सांगतात की लॉलीपॉप दाखवून पोरं पळवण्याची टोळी असते ना, तसं भारतीय जनता पक्ष एक परसेप्शन क्रिएट करून मतं पळवतो. वंदे भारताला हा ढोल पिटला गेला, पण त्यामध्ये एकूण नॉर्मल ट्रेनचे स्लीपर क्लासचे डबे कमी झालेत. एक्झॅक्टली. आणि भाड्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. मग ही प्रगती म्हणायची, रेल्वेची प्रगती म्हणायची, की सर्वसामान्य प्रवाशांची लूट म्हणायची? प्रवाशांची लूटच आहे. मला तर खूप चिंता वाटते की ते प्रायव्हेटायझेशन करतील रेल्वेचं. मला भीती एवढ्यासाठीच वाटते की एअरलाईन प्रायव्हेटायझेशन आणि रेल्वे प्रायव्हेटायझेशन में अंतर आहे. रेल्वे एअरफेअर आणि ते ऑप्शन्स आहेत तुम्हाला. कुठल्याही गोष्टीची मोनोपोलीच्या मी विरोधात आहे. कुठलीही गोष्ट किती चांगली असली तरी मोनोपोली कधीच नसावी. कारण का इट्स अ ग्लोबल इकॉनॉमी. कुठल्याही गोष्टीमध्ये कस्टमर इज किंग. तुम्हाला आणि मला वोटर किंग आहे की नाही, आपलं आयुष्य आपला वोटर ठरवतो. तसंच कस्टमर इज किंग. कस्टमरला चॉईस देणं हे तुमचं कर्तव्य आहे. ह्यालाच एक रोबस्ट इकॉनॉमी म्हणतात. हाच तर माझा पॉलिसीला इश्यू आहे ना. माझं काय म्हणणं आहे की आपण पॉलिसीवर कधी चर्चा करणार? आपण तू मेमे बंद करू तेव्हा पॉलिसीवर चर्चा करू. कोणी विचारलं आहे का की बाबा मेट्रोज तुम्ही एवढे करताय, हजारो करोड तुम्ही पुण्यात करताय. माझा मेट्रोला अमोलदादा विरोध नाही, पण मेट्रोवरून उतरल्यानंतर माझ्याकडे पुण्यात फुटपाथ आहे का चालायला? त्या मेट्रोमधून उतरल्यानंतर मी PMTच्या बसमधून घरी जाऊ शकते अशी सोय आहे का? रस्ते चांगले झालेत का? पुण्यामध्ये गेल्या 5 वर्षात भारतीय जनता पक्षाचं PMCमध्ये राज्य आहे. किती मोठे ब्रिज बांधले, किती मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स केले. तुम्ही याला नगरसेवक नाही आहे अमोलदादा. मी सर्वसामान्य माणूस, मी काय करावं? मला नगरसेवक कोणी विचारू नये की इलेक्टेड बॉडीचं इलेक्शन 2 वर्ष ना आपलं जिल्हा परिषदचा मेंबर आहे ना कॉर्पोरेशनचा मेंबर आहे. मी कुणाकडे जायचं? आमदार खासदाराची वाट बघत बसायची का? मी कॉर्पोरेशनमध्ये जाऊन मला म्युन्सिपल कमिशनर वेळ देणार आहे? जाऊन बघा. लोकप्रतिनिधींनी बिल्डिंगमध्ये घुसू देणार नाही तुम्ही काय म्हणता? मीटर वॉटर गटर, गटर मीटर वॉटर कुठे? मी सांगायचं कुणाला? आणि ही इलेक्शन न घेणं म्हणजे दडपशाही आहे अमोलदादा. नहीं पण ताई मोदी है तो मुमकिन है और गारंटी भी है और उनकी गारंटी भी है. पण मग ही गॅरंटी सांगताना कुठेतरी विरोधक कमी पडतायत का? की 9 वर्षात जे देशावरचं कर्ज आहे, म्हणजे जे साधारणतः माझ्या एक्झॅक्ट आकडा सांगू शकणार नाही, पण 58 लाख कोटी जे आत्तापर्यंत जवळपास 70 वर्षापर्यंत जे कर्ज होतं ते गेल्या 9 वर्षामध्ये जवळपास 205 लाख कोटी. म्हणजे 70 साल में कांग्रेस ने क्या किया? तो कांग्रेस ने ये पूरा डेवलपमेंट करने के लिए 70 लाख करोड़ का ऋण खड़ा किया, लेकिन 58 लाख का. पण भारतीय जनता पक्षानं 9 वर्षात जे 70 वर्षात होतं त्याच्या तिप्पट कर्ज केलंय. आणि ते कर्ज करताना पण जवळपास 23 PSUs बंद केलेले, विकलेले आहेत. तर मग हे परसेप्शन की ही गोष्ट सांगायला विरोधक कमी पडतायत का? मला असं वाटतं अनेक वेळा काय होतं की त्या आपण म्हणजे आता हे पक्ष फोडणे किंवा महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आज आहे, मी ज्या महाराष्ट्रात लहानाची मोठी झाले ना अमोलदादा, किंवा तुम्हीही झाला, तुम्ही अनेक वर्ष मुंबईत राहिला आहे, मीही राहिलेले. आपण कधी तुम्ही कुठल्या गावातून, आपण मुंबईकर म्हणून, आणि मी आता पुण्यात फिरते, पुणेकर म्हणून, माझा जन्म पुण्याला झाला, माझी कर्मभूमी तुमची आणि माझी पुणे जिल्हाच आहे. आपण आज आपल्या दोघांची जी काय ओळख आहे ती पुणे जिल्ह्यामुळे आहे. त्या जिल्ह्यामध्ये कधी तुम्ही विचारलं का हो की तुम्ही कोण आहात, कुठून आहात? आज ज्या पद्धतीने हा केऑस चालला आहे, आणि माझा भ्रष्ट जुमला पार्टीवर आरोप आहे, त्यांना मूलभूत प्रश्नांमधून आपल्याला बाहेर खेचून या कन्फ्युजनमध्येच आपल्याला अडकवायचं आहे की जरांगे पाटील वर्सेस भुजबळ साहेब, ते भांडत राहणार, त्याच्यात तुम्ही आणि मी भांडत राहणार. आणि मूळ मुद्दे राज्याचे, आणि त्याच्यात माझं म्हणणं आहे की झरांगे पाटलांचाही मान सन्मान व्हायला पाहिजे आणि भुजबळ साहेबांचाही मान सन्मान झाला पाहिजे. एका टेबलवर बसून आपण सगळ्यांनी प्रश्न सोडवले, पण ह्याच्यात भरडला जातोय कोण? माझा मराठी माणूस आणि माझं राज्य. मला एक सांगा, आपल्याच राज्यात कसं काय केऑस? हे आरक्षणाचे विषय फक्त महाराष्ट्रात आहेत, देशात नाही आहेत.
मग किऑस आपल्याच राज्यात काय? आपलंच राज्य का सगळ्यात मागे पडतंय? कारण का दिल्ली हे सगळं ऑपरेट करतंय आणि दिल्लीला महाराष्ट्राचं यश बघवत नाहीये. म्हणजे गुजरातमध्ये पाटीदार आंदोलन पेटलं होतं, त्या आंदोलनाचा तो प्रश्न अजून भिजत आहे. पण महाराष्ट्रातला प्रश्न उचलून किंवा प्रोजेक्ट उचलून हा गुजरातला नेला जातोय. गुजरातमध्ये प्रश्न पेटलेला नाहीये, पण महाराष्ट्रात प्रश्न गुजरात, पेटला. राजस्थानमध्ये आरक्षणाचे प्रश्न नाही आहेत. गुजरात मध्य प्रदेश, आरक्षणाचा प्रश्न आहे. गुजरात, राजस्थान सगळीकडेच आहेत ना देशात. मग आपल्याचकडे एवढा किऑस कसा काय? हा किऑस करतंय कोण? हा किऑस सरकारमध्ये असलेलेच लोक करतायत. हा माझा आरोप आहे. पण मग जर इंडिया आघाडीची जी मागणी आहे जातनिहाय जनगणनेची, तर ही जातनिहाय जनगणना या सगळ्या ज्या प्रश्नांवर एक ठोस उत्तर असू शकेल? केलीच पाहिजे ना. भुजबळ साहेब स्वतः मागतात. त्यांनी बाहेर मागण्यापेक्षा कॅबिनेटमध्ये मागायला पाहिजे. ती कॅबिनेटनी निर्णय घ्यावा. फायनान्स मिनिस्ट्री त्यांच्याचकडे आहे म्हणजे डिपार्टमेंट. पार्लमेंटमध्ये आपण कायम बिहारचा उल्लेख बिमारू राज्यांपैकी एक म्हणून केला जातो. पार्लमेंटमध्ये अनेक बिहारचे खासदारही बोलताना म्हणतात, जर बिहारसारखं राज्य जातनिहाय जनगणना करू शकतं तर मग महाराष्ट्र का नाही? अहो, जी बुलेट ट्रेन तुम्हाला नकोय ती तुम्ही या राज्यात घेताय, मग तुम्हाला जनगणना करायला काय प्रॉब्लेम आहे? जे पैसे तुम्ही बुलेट ट्रेनमध्ये घालणार आहात त्याच्यात घाला. तुम्ही पुण्याच्या मेट्रोमध्ये करोडो रुपये घालवताय, ते अंगणवाडी आमच्या भगिनीच्या पगारामध्ये घाला. पैसे आहेत ना तुमच्याकडे. तुम्हीच म्हणता ना, सरकार म्हणतं ना, आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरला पैसे प्रचंड आहेत. कारण का ते कॉन्ट्रॅक्टदाराचं काम आहे. अंगणवाडी सेविका, आपली भगिनी, जनगणना हे प्रश्न कॉन्ट्रॅक्टरचे नाही आहेत. ते तुमच्या आणि माझ्या सुखदुःखाचे प्रश्न आहेत. त्याच्यासाठी यांना पैसे नाही आहेत. म्हणजे हे सरकार सर्वसामान्यांचं नाहीये, कंत्राटदारांचं आहे. अर्थातच. म्हणजे हे काय रॉकेट सायन्स पण नाही आहे. इट इज द ऑब्व्हियस. तुम्ही बघा ना त्यांच्या, आणि डेटा वाईज जा ना. मी म्हणते विरोधक आहे म्हणून तुम्हाला वाटेल हो मी आपलं टीकाच करते. टीका नाही, लेट्स गो बाय डेटा. यांनी केल्यापासून किती लोकांची आंदोलनं झालीत? मराठा समाज रस्त्यावर, ओबीसी समाज रस्त्यावर, लिंगायत समाजाचा वेगळे प्रश्न आहेत, मुस्लिम समाजाचे वेगळे प्रश्न आहेत. हा झाला जातींमध्ये असलेला तेढ जो हा सरकारच निर्माण करत आहे. महागाईचे प्रश्न वेगळेच. या देशामध्ये मागे आपलं बोलणं झालं तर आपल्याही भाषणात आलं होतं की कांद्याचे भाव पडल्यानंतर ह्या देशात एक प्राईस स्टेबिलायझेशन फंड असतो. तो का नाही कांद्यासाठी वापरला? ते हा मुद्दा एलॅबरेट करून सांगा, कारण अनेकदा म्हणजे हा पॉडकास्ट बघणाऱ्यांना अनेकांना हा प्रश्न असणार आहे. कारण अनेकदा सरकार खाणारे विरुद्ध पिकवणारे असा संघर्ष उभा करून सोडून देते. असा संघर्ष नाहीच, असूच कसा शकतो? हा जो प्राइस स्टॅबिलायझिंग फंड आहे हा मुद्दा आपल्या व्ह्युअर्ससाठी एलॅबरेट करा. कांदा असू दे किंवा दूध असू दे, काही असू दे, पिकवण्यासाठी, दूध पिकवणं नाही पण कांदा असेल, सोयाबीन असेल, हे पिकवण्यासाठी एक खर्च असतो. आज पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहेत, फर्टिलायझर्सचे प्रश्न आहेत. हे सगळं करत असताना त्यांना एक कॉस्ट असते. त्याचबरोबर कन्झ्युमरलाही माग मिळू नये ह्याच्यासाठी केंद्र सरकारचा प्राईस स्टेबिलायझेशन फंड आहे. तो अशा वेळेस वापरायचा असतो जेव्हा महागाई वाढते तेव्हा. हा अनेक वर्ष आदरणीय पवारसाहेब केंद्रात काम केलं आहे, तेव्हा ते रेग्युलरली हा फंड वापरायचे. म्हणजे दोनों के हात में लड्डू, म्हणजे शेतकऱ्यालाही पैसे मिळाले पाहिजे आणि महागाईही कंट्रोल झाली पाहिजे. कारण का सगळ्या गोष्टीचं तुम्ही सोंग घेऊ शकता, पण जर शेतकरी आंदोलन करायला लागला आणि त्यांनी पीक बंद करायचं ठरलं तर आपल्याला फार अडचणी होतील. त्याच्यामुळे शेतकऱ्याला, आणि हा शेतीप्रधान देश आहे, आणि दुर्दैव बघा आपलं अमोलदादा, आज ह्या देशामध्ये म्हणजे मला आश्चर्यही वाटतं आणि धक्काही बसतो की केंद्र सरकारचं काय चाललं आहे. ह्या देशाला, जो शेतीप्रधान देश आहे, त्याला आज कृषी मंत्री नाही. मग पॉलिसी कोण करतं आहे, कोण चालवतं आहे? कृषी मंत्रालय. एखाद्याला एक्स्ट्रा चार्ज दिला, अहो इट्स अ जम्बो मंत्रालय, चला ही नहीं सकता. एक आदमी फुल टाइमर चाहिए उसके लिए. कसं तुम्ही एक्स्ट्रा चार्ज देऊ शकता दुसऱ्याला? फुल टाईम मंत्री नको. कुठलाही, माझं म्हणणं आहे कुठलंही डिपार्टमेंट लहान मोठं नसतं. तो म्हणजे ह्याच्यात आर पाटील हा सगळ्यात मोठा एक डिपार्टमेंटचा नेता. कारण मी का सांगते, साधारण ना कोणी मंत्री झाला ना की त्याला होम मिनिस्ट्री हवी असते, फायनान्स मिनिस्ट्री हवी असते, डिपार्टमेंट ह्याचं आपल्या RDD डिपार्टमेंट घेतलं होतं, ग्रामविकासाचं. ग्रामविकास मंत्रालय मागून घेऊन त्याच्यात क्रांती घडवणारा मोठा नेताचं नाव म्हणजे आमचे ज्येष्ठ बंधू आर पाटील.
केवढा मोठा त्यांनी केवढं मोठं इनोव्हेशन आणि अप्रतिम काम त्याच्यात केलं. त्यांना आर आबा आज हयात नाहीत, पण जर चव्हाण साहेबांचं नाव त्या पिढीमध्ये कोणाला घ्यायचा अधिकार आहे त्या ग्रुपमध्ये, एज ग्रुपमध्ये, तर फक्त आर पाटलांनी. कारण चव्हाण साहेबांची काय इच्छा होती, शेवटच्या माणसाला ती ताकद द्या, निर्णय प्रक्रियेमध्ये त्याला घ्या. म्हणजे खासदार हा महत्त्वाचा आहेच, पण त्याच्यापेक्षा आमदार, त्याच्यापेक्षा ग्रामपंचायत आणि शेवटचा सरपंच, त्या सत्तेचं विकेंद्रीकरण हे कोणी केलं या राज्यात, तर ते चव्हाण साहेबांनी केलं. आणि आज जे फोटो लावतात ते सत्तेचं विकेंद्रीकरण करत नाही, सत्तेचं कन्सॉलिडेशन करतात. सगळे निर्णय मी घेणार अशा माणसाच्या नेतृत्व आहे, जे चव्हाण साहेबांच्या बरोबर विरोधात तो विचार आहे. त्यामुळे ही सगळी जी धोरणं आहेत आज महाराष्ट्र सरकारची, ज्याला पॉलिसी पॅरालिसिस आहे. कारण का ह्या बाबतीत ते इतके कार्यक्रम घेणे. आता मला सांगा, आपल्या जिल्ह्याचं उदाहरण घ्या. आपल्याकडे पाण्याची परिस्थिती गंभीर नाही आहे, प्रचंड पाण्याची परिस्थिती आहे. आज माझी अपेक्षा होती की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री तुमच्या मतदारसंघात आज आहेत, त्यांनी म्हणजे मी मुख्यमंत्री असते त्या जागेवर किंवा तुम्ही असता तर तुम्ही हे बोललेला आहात, मी फक्त रिपीट करते तो पॉईंट, की मी जर आज एकनाथ शिंदे असते आणि शिरूरला गेले असते ना, तर मी काय भाषण केलं असतं. मी सांगितलं, मी मोदीजींशी आज सकाळी बोललो आहे आणि मी सांगितलं आहे, आज नंतर कांद्याचं धोरण हे पियुष गोयल नाही ठरवणार, महाराष्ट्राचा शेतकरी ठरवणार. आणि आज निर्यात उठवली आम्ही, इथून निर्यात बंदी कधीच या देशात जोपर्यंत मी आहे या राज्याचा मुख्यमंत्री होणार नाही, हे मला त्यांच्याकडून अपेक्षा होतं. आता उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडत होते का नाही, मला काही त्याच्याची घेणं देणं नाही. मला कांद्याच्या भावाचं सांगा. दुधाचा भाव आम्ही कधीही खाली पडू देणार नाही, ही माझी जबाबदारी. ह्याच्यासाठी मी मुख्यमंत्री आहे. माझ्यावर काय अन्याय झाला प्लीज यार, ते तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि तिसरं की कार्यक्रम आपण घेऊ, पण पाण्याचा प्रश्न गंभीर होतोय. त्यांनी आधी आपल्या जिल्ह्यात येऊन जरूर त्या संमेलनाला जावं, पण त्याच्या आधी 1 तास येऊन कलेक्टरबरोबर सगळ्या पाण्याचा रिव्ह्यू घ्यायला पाहिजे होता, की पुणे जिल्ह्यात आज पाण्याची कमतरता आहे, काय पुढे प्लॅन आहे आपला पुढच्या 6 महिन्यासाठी. पाणी, कांदा आणि दूध ह्याच्यावर त्यांना उपयोग, कारण का ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. अहो बाकीचं सोडा, तुमच्यावर अन्याय झाला, किती दिवस अन्याय करणार हो. तुम्ही घेतला ना घटस्फोट, करा ना आयुष्य पुढे. किती वेळा पहिल्या बायकोचं कंप्लेन करत बसणार. मूव्ह ऑन यार. पण यात सगळ्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर शेवटचे 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे तुमच्याकडे महाराष्ट्रातला 50% मतदार, मी फार जाणीवपूर्वक हे म्हणतोय, 50% मतदार तुमच्याकडे एका फार मोठ्या आशेने, अपेक्षेने बघतो 2 कारणांसाठी. एक पहिलं कारण, माझं ऑब्जेक्शन आहे 50%वर. नाही, मी 50% हा मतदार फार महत्त्वाचा असं म्हणतोय ताई, कारण एक ॲस्पायरिंग जी फिमेल आहे महाराष्ट्राला, जे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी उंबरठा ओलांडण्यासाठी जे एक प्रेरणा दिली, राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी जी एक प्रेरणा दिली, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी एक प्रेरणा दिली, त्यानंतर आदरणीय पवार साहेबांनी या महिला आरक्षणाचं जे पहिलं धोरण आहे ते महाराष्ट्रात राबवलं. आणि आज या सगळ्या माता भगिनी, ही प्रत्येक तरुण मुलगी ही तुमच्याकडे मोठ्या आशेनं एक रोल मॉडेल म्हणून पाहते. ते एक वडील संकटात असताना लेकीने कसं लढावं आणि वडिलांना खंबीर साथ कशी द्यावी या गोष्टीकडून बघते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्तृत्ववान स्त्री जेव्हा राजकारणाची डोर हातात घेते तेव्हा एक रोल मॉडेल ती बनते. तर तुम्ही राजकारणाकडं काय म्हणून पाहता, हा फार महत्त्वाचा प्रश्न आत्ताच्या सगळ्या राजकीय परिप्रेक्ष्यामध्ये, की तुम्ही राजकारणाकडं काय म्हणून पाहता. तुम्ही जे तिन्ही प्रश्न विचारले ना, तसं मी राजकारणाकडे पाहतच नाही. मी एक सुशिक्षित महिला आहे. म्हणजे कुठल्याही घरामध्ये आज शिक्षणाला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं कुठल्याही घरात. एक इंग्रजी माध्यमाकडे एक वेगळी ओढ. मुलं जरी मराठीमध्ये असली तर नातवंड सगळ्यांची आज इंग्लिश मीडियममध्ये. एक मोठा सोशल चेंज झालेला आहे, हाही आपण एक लक्षात घेतला पाहिजे. त्यानंतर मुलगा आणि मुलगीमध्ये फार कमी अंतर दिसतं. म्हणजे आपल्या दोघांच्या मतदारसंघात हा आपल्याला व्हिजिबल डिफरन्स दिसतो, कारण का आपल्याकडे खूप कॉस्मोपॉलिटन लोक वगैरे आले. त्याच्यामुळे म्हणजे मी आता माझ्या मतदारसंघात जेव्हा मी असं घरात जाते कुणाच्या, अभिमानाने तिथले वडील म्हणतात, आमच्या मुलींनी निर्णय घेतला आणि मग आम्ही ती गाडी घेतली. मला आश्चर्य वाटतं, की मी विचार करत असते की गाडी म्हणजे हा मुलांचा विषय आहे, मुलीला काय कळतं गाडीतलं, असा एक वेगळा विचार एकेकाळी होता, तो आता राहिला नाही. आमची मुलगी म्हणाली हो म्हणून आम्ही असं केलं.
हे मला खूप घरांमध्ये ऐकायला मिळतो. म्हणजे एखाद्या घरामध्ये बायकोला तेवढे अधिकार त्या पुरुषांनी दिले का नाही मला माहिती नाही, पण तो मुलीला अधिकार द्यायला तयार आहे, कारण का ती शिकली आहे. ती कदाचित वडिलांपेक्षा जास्ती शिकली आहे, इंजिनियर आहे. म्हणजे कालच मी भोरला होते, तिथे टिळेकर नावाचे एक गृहस्थ आहेत जे अप्रतिम खानावळ चालवतात. त्यांची मुलगी इंजिनियर आहे आणि आज एका मोठ्या कंपनीमध्ये नोकरी करते पुण्यात. हां, मी तिच्याकडे गेले होते योगायोगाने. त्यांचे CEO त्या कंपनीचे भोरला काही कामासाठी आले होते. आम्ही टिळेकरांकडे जेवलो. त्यांनी ती चुणचणीत इंजिनियर मुलगी बघितली आणि तिला म्हणले, अरे वा, गावातली मुलगी हुशार दिसते आणि ती आज मोठी एक्झिक्युटिव्ह आहे. म्हणजे ते लक नाही झालं, पण एंट्री पॉईंटला कदाचित तिला मदत झाली असेल, पण तिचंच कर्तृत्व म्हणजे ती आज ऑफिसर झाली. आणि त्यांनी त्या टिळेकरांच्या खानावळीला सोनालीचं नाव दिले त्यांच्या मुलीचं, कारण ती मोठी अधिकारी झाली. आज ती तिथेच प्रेमात पडली, एका अतिशय सुसंस्कृत मुलाशी लग्न झालं आणि टिळेकर फॅमिली खूप मोठे बदल झाले त्याच्यामुळे हा जो एक सोशल चेंज आहे त्याला मी जास्त कनेक्ट करते राजकारणापेक्षा. आणि मला असं वाटतं की एखादी मुलगी वडिलांबरोबर उभी राहिली त्याच्यात कौतुक काय, आणि मुलगा उभा राहणार नाही असा माझा आरोपी नाही. तुमच्या वडिलांवर वेळ आली असती तर तुम्ही पुरुष आहात, तुम्ही नसता राहिला तुमच्या वडिलांबरोबर उभे. त्याच्यामुळे आपल्या आई वडिलांबद्दल एका वयानंतर उभं राहणं ह्याच्यासाठीच तर आपण लहानाचे मोठे झालो. लहानपणी आपलं बोट आपल्याला चालायला कोणी शिकवलं? आपल्या आई वडिलांनी. त्यांचा हात धरून आपण चालायला शिकलो. आता ते आयुष्याच्या एक वेगळ्या वळणावर आहेत जिथे आपला हात त्यांना गरजेचा आहे, ते सुखाची ती आयुष्य जगण्यासाठी. त्याच्यामुळे आपल्या आई वडिलांच्यासाठी आपण शिकलो कशासाठी? आपलं कर्तृत्व आपण कधी दाखवणार? आणि ते कर्तृत्व म्हणजे मंत्रीपद, पैसे, यश, CEO नसतं हो. जबाबदाऱ्या आणि यशाचा प्रत्येकाचा बेंचमार्क वेगळा असतो. माझा बेंचमार्क वेगळा आहे. म्हणजे मी प्रत्येकाचा, आता तुमचा, मी कधी हा प्रश्न तुम्हाला विचारलेला नाही, पण तुमच्याकडे मर्सिडीज आहे म्हणून तुम्ही माझ्यापेक्षा जास्ती यशस्वी आहात असं माझं अजिबात मत नाही. मला असं वाटतं की मला गंमत पण वाटते, अनेक वेळा ना चॅनल म्हणते आता इलेक्शन आहे, ह्यांची प्रतिष्ठा पणाला लागली. अहो, आमची प्रतिष्ठा इलेक्शनबद्दल नाही आहे. समाज आमच्याकडे ज्या नजरेने बघतो ना ती प्रतिष्ठा असते. त्याच्यातनं तुमची गाडी, तुम्ही बसमधून गेला ना, ती तुमची प्रतिष्ठा असते. की माणसं तुमच्याकडे कुठल्या नजरेने समाजातली बघतात ना, ती तुमची प्रतिष्ठा असते. इलेक्शनमधलं यश तुमची प्रतिष्ठा नसते. मग इलेक्शन कोणीही जिंकतं. अनेक लोक जेलमधून पण इलेक्शन जिंकतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं ती एक क्लिशेड जो एक विचार करायची छोटीशी पद्धत आहे ना, त्याच्या बाहेर जगलं पाहिजे. आणि आम्ही शिकलो कशाला? परदेशात राहिलो, परदेशात शिकलो, जगात लोकांना भेटलो. त्याच्यामुळे आपलं विजन मोठं होतं. तर विजन मोठं असण्यासाठी मला वाटतं आपल्यावर झालेले संस्कार, आपलं शिक्षण आणि आपलं एक्सपोजर या सगळ्याचा सुवर्ण मध्य घालावा. आई वडिलांबरोबर उभं राहणं ही महाराष्ट्रातली आणि भारतीय संस्कृती आहे. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्याचा मान सन्मान करणं ही आपली संस्कृती आहे. आणि मी तुम्हाला उदाहरण देते की तुम्हाला जैन फॅमिली माहिती आहे जळगावची? त्यांच्याकडे मी गेले ना की मला नेहमी असं वाटतं, बापरे, की मी किती वाईट मुलगी आहे. म्हणजे मी माझ्या आईवडिलांचं काहीच मान सन्मान करत नाही असं मला वाटतं. की मला फारच ओव्हर फ्रीडम दिला आहे माहेरी पण सासरी. कारण त्यांच्या घरामध्ये गेल्यावर ना मला अजून आठवतं, त्यांचे वडील हयात होते ना अनेक वर्ष, म्हणजे ते बेडवर नाही पण ते ॲक्टिव्ह होते शेवटपर्यंत. म्हणजे मुलांनी तो मान सन्मान त्यांना आयुष्यभर दिला. जरी आपले वडील बेड रिडन असले तरी रोज मुलं संध्याकाळी जाऊन ब्रीफ करायची की बाबा असं झालं तसं झालं कामात, हे ते. आणि शेवटच्या दिवसापर्यंत ते ॲक्टिव्ह होते, बेडमधून पण ॲक्टिव्ह होते ते. आणि वडिलांच्या समोर ती मुलं कधी बसायची नाहीत. मी जाऊन आरामात बसायचे, हॅलो काका कसे आहात वगैरे. त्याची मुलं उभी राहायची. मी म्हणायचे अहो बसा ना. ते म्हणते नाही, आम्ही आमच्या वडिलांसमोर बसत नाही. नातवंड हार्वर्डला शिकली आहेत, काही कमी शिकलेली आहे. सुना शाळा चालवतात, CBSE शाळा चालवतात, 2,000 स्टुडंट्स आहेत. पण ती त्यांच्या फॅमिलीची संस्कृती. आणि मला आधी वाटायचं अरे कशी जैन फॅमिली, किती कन्झर्वेटिव्ह. ते कन्झर्वेटिव्ह नव्हते. सुना शिकल्या, लेकी शिकल्या, नातवंड हार्वर्डला गेली जळगावमधून. हे त्यांचे संस्कार होते. म्हणजे मला असं वाटतं वाव, व्हॉट अ फॅमिली. माझं आजचं उदाहरण सांगते. डॉक्टर कीर्तने, मिलिंद कीर्तने मोठे डॉक्टर आहेत, ENT सर्जन आहेत. त्यांचं ते 78 आहेत. आजही 7 दिवस काम करतात, 5 दिवस प्रॅक्टिस करतात.
त्यांची वेटिंगच 4 तास 3-4 तासाचं असतं तुम्हाला माहिती आहे. आणि डॉक्टर कीर्तनेंची अपॉइंटमेंट मिळालं म्हणजे 5 कॅरेटचा डायमंड आहे. 3-3 महिने वेटिंग असतं. 78 वर्षाचा माणूस सोमवार ते शुक्रवार ऑपरेट पण करतो, माणूस कन्सल्टन्सी पण करतो आणि शनिवार रविवार देशभर शिकवत बसतो. सॅटर्डे आजही ते बँगलोरला आहेत. मी त्यांच्या मुलाला विचारलं, अरे बाबा कुठे? बाबा बँगलोरला गेलेत. म्हटलं काय नाही, ऑपरेशन काहीतरी कॉन्फरन्स आहे. मला इतकं कौतुक वाटलं की डॉक्टर कीर्तनेने उद्या प्रॅक्टिस बंद केली तर किती लोकांचं नुकसान होईल. आणि का करावी? इफ इज ॲक्टिव्ह त्यांनी माझं म्हणणं काम केलंच पाहिजे. तुम्ही डॉक्टर आहात, माझ्यापेक्षा जास्त चांगलं, म्हणजे लहान तोंडी मोठा घास होतोय. डिमेन्शिया हा आजार मला अनेक डॉक्टर्स माझ्या फ्रेंड्स सांगतात की जेव्हा मेंदू किंवा कुठलाही भाग आपण जेव्हा जास्त वापरत नाही तेव्हा आजार होतात. तर डिमेन्शिया अशाच लोकांना होतं जे हुशार असतात आणि ॲक्टिव्ह राहत नाहीत. तर एखाद्या माणसाला ॲक्टिव्ह राहायचं असेल तर प्रॉब्लेम काय आहे आणि त्यांनी त्याचं करावं ना. त्यामुळे माझ्या वडिलांबरोबर उभं राहणं ह्याच्यात काही कौतुक नाही. कुठलीही मुलगी किंवा मुलगा हा करणारच आणि ह्याच्यासाठीच तर आपल्या आईवडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं आणि ते आपले जन्मदाते. त्यामुळे ह्या बाबतीत मी किती एरवी मॉडर्न असले तरी ह्या बाबतीत माझी संत जे आपले महाराष्ट्रात होऊन गेले त्यांचे जे संस्कार आहेत ते माझ्यावर आहेत. आणि मला असं वाटतं आपल्या आईवडिलांची सेवा किंवा आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असल्यांची सेवा आणि लहानांवर प्रेम ह्याच्यापेक्षा या देशात दुसरी कोणी सेवा नाही. 4 उपास नाही केले तरी चालेल पण लोकांची प्रेमाने वागा. तर आता याला धरून एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो महाराष्ट्राला कायम पडलेला असतो त्यामध्ये तुमचं अक्रॉस पार्टी रिलेशन, म्हणजे मी स्वतः दिल्लीत पाहतो. म्हणजे दिल्लीत मी जे पाहिलं आहे की कोणताही असा पक्ष नाही की ज्यांच्याशी तुमचे संबंध हे अतिशय जिव्हाळ्याचे नाहीत. म्हणजे ताई आली हा जो एक दिल्लीच्या संपूर्ण पार्लमेंटमधल्या सगळ्या खासदारांमध्ये हा एक हे असतो. असं असताना महाराष्ट्र आपण सगळ्यात एक पुरोगामी राष्ट्र म्हणतो, पुरोगामी राज्य म्हणतो. पश्चिम बंगालला महिला मुख्यमंत्री मिळतात, उत्तर प्रदेशला महिला मुख्यमंत्री होऊन गेलेल्या आहेत, तामिळनाडूला महिला मुख्यमंत्री होणार आहेत. महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळतील? तुम्हाला सांगू अमोल दादा, मी जेंडरच्या पलीकडे विचार करते. मी स्वतःला एक महिला खासदार किंवा एक महिला असा कधीच विचार करत नाही. आणि कदाचित ते माझं अपब्रिंगिंग असेल किंवा माझ्या सुळे फॅमिली, म्हणजे पवार मॉडर्न आहेतच पण सुळे पवारांच्याहून जास्त मॉडर्न आणि लिबरल थिंकिंग आहेत. म्हणजे त्यांना असं कधी मला म्हणजे मी सून आहे म्हणून मी हे करावं किंवा सदानंद मुलगा आहे किंवा माझी नणंद कशी आहे तिची सून आता आली आहे ह्याच्यात आमच्यात कधीच भेदभाव नसतो. आमच्याकडे जेंडर हा विषयच आमच्या मनात देखील येत नाही की तू पुरुष आहेस मग हे करायचं आणि महिलांनी हे नाही करायचं असं काही आमच्या घरात दोन्हीही नसतात, ना पवारांकडे ना सुळेंकडे. पण त्याच्यामुळे जेंडर हा इशू तुम्ही असं का विचार करता की एखादं पद असेल त्याच्या जेंडरमध्ये का ट्रॅप होता? तुम्ही फक्त कर्तृत्वावर फोकस का नाही करत? माझं म्हणणं आहे कुठलंही या देशातलं पद असू दे, कुठलंही, ते टोकन नसावं. महिला मुख्यमंत्री झाली म्हणून सगळ्या महिलांचे प्रश्न सुटतात का हो? किंवा पुरुष झाला म्हणून पुरुषांचे प्रश्न सुटतात का? ह्या राज्यामध्ये या देशामध्ये आम्हाला जे जे अधिकार दिले ते पुरुषांनीच दिले ना. मताचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. आरक्षण जे महिलांना दिलं ते राजीव गांधी आणि आदरणीय पवारसाहेबांनी दिलं. शिक्षणाचा अधिकार आम्हाला महात्मा ज्योतिबा फुलेंनी दिला. त्यामुळे पुरुषांच्या विरोधात आमचं काहीतरी युद्ध आहे असं अजिबात नाही. आमच्या आयुष्यात चांगला म्हणजे माझे वडील, नवरा आणि मुलगा आणि माझे भाऊ चांगलेच आहेत ना. का आपण असं म्हणावं की पुरुष प्रधान देश आहे? असं नसतं. त्या संस्कृती असते आणि फक्त एक महिला मुख्यमंत्री झाली म्हणून सगळे महिलांचे प्रश्न सुटतात किंवा एक मोठा सोशल इम्पॅक्ट होतो असं नाही. अनेक वेळा टोकनिझम पण होतं. एक महिलेला तिथे बसवायचं नाव आला किंवा बोर्डावर एक महिला पाहिजे म्हणून बोर्डावर एक महिला घ्यायची, तिला अधिकारच नसतो. बोर्डावर महिला घेणं किंवा टोकनिझम म्हणून बसवणं. आणि जेव्हा सुप्रिया सुळेंच्या विषयी हा प्रश्न मी सुप्रिया सुळेंना विचारतो तेव्हा हा प्रश्न टोकनिझमचा होत नाही की सातत्यानं 8-9 वर्ष संसदरत्न पुरस्कार ज्या मिळवतात, महासंसदरत्न पुरस्कार ज्या मिळवतात, जेव्हा त्या पार्लमेंटमध्ये बोलायला उभ्या राहतात तेव्हा संपूर्ण पार्लमेंट म्हणजे भल्या भल्यानं हेकल करताना मी पाहिलं आहे. पण तुम्हाला बोलताना पार्लमेंट पिन ड्रॉप सायलेन्सनी ऐकत असते. जेव्हा तुम्ही बोलत असता तेव्हा ते फक्त महिलांचे प्रश्न नसतात, ते महाराष्ट्राचे प्रश्न असतात, ते देशाचे प्रश्न असतात, ते सर्वसामान्य नागरिकाचे प्रश्न असतात. आणि मग तुमच्याकडे एक रोल मॉडेल म्हणून महाराष्ट्रातली प्रत्येक महिला
हे तुमच्याकडे एक रोल मॉडेल म्हणून बघते आणि म्हणून हा प्रश्न तुम्हाला स्पेसिफिक आहे. टोकनिझमच्या पलीकडे जाऊन ऑन मेरिट महिला मुख्यमंत्री महाराष्ट्राची झाली तर त्यामध्ये काय तुमची भूमिका? तुम्ही मला माझ्यावर इतकं दडपण आणताय मला रोल मॉडेल म्हणून, म्हणजे मला आता नीटच वागायला लागेल. कारण पण ही तुमची मॉडेस्टी आहे, पण ही फॅक्ट आहे. कारण महाराष्ट्रातल्या तुम्ही जेव्हा तरुणींशी बोलता, मुलींशी बोलता, तेव्हा तुमच्याकडे एक वेगळं रोल मॉडेल म्हणून हे पाहिलं जातं. रोल मॉडेल असं नाही, कदाचित मी आय एम अ गर्ल नेक्स्ट डोअर, मी काही वेगळी आहे किंवा मी कुठून तरी व्हीनस किंवा नेपच्यूनवरून नाही पडलेली. आय एम लाईक यू, आय एम अ गर्ल नेक्स्ट डोअर. आणि मला वाटतं ते मला मुंबईमध्ये राहिल्यामुळे किंवा घरातला वावर, माझ्या आईवडिलांचं, माझ्या नवऱ्यावरचं, माझ्या मुलांवरचं माझं नातं, ते जे एक कसं सांगू, ते असं खूप फ्लेक्सिबल आणि इझी आहे. त्याच्यामुळे माझं जे ग्रूमिंग लहानपणापासून झालं, कदाचित तोही कारण असेल. आणि मी माझं म्हणून म्हणत नाही, पण मी पार्लमेंटमध्ये मर्यादा राखूनच बोलते. त्याच्यामुळे मी कधी तिथे ओरडाआरडा वगैरे असं बोलत नाही. आणि म्हणजे भारतीय जनता पक्षाचे माझे वैयक्तिक संबंध असं नाही, पण मी कधीच म्हणजे मी ह्यावेळेस आवर्जून सुषमाजींचा का उल्लेख करते, आणि माझ्यासाठी जरी त्या भारतीय जनता पक्षातल्या नेत्या असल्या तरी माझ्या मनात अनेक मोठ्या महिला, सोनियाजी तशा आहेत, सोनियाजींनी कधीही मर्यादा उल्लंघली नाही. तर आमच्यात मतभेद माझ्या वडिलांचे आणि त्यांचे जरूर मागे झालेले आहेत, पण ते एका वेगळ्या विषयात. पण त्या भगिनींनीही मनाचा मोठेपणा दाखवून ज्या पद्धतीने त्या स्वतःला कंडक्ट करतात, सोनियाजी असतील किंवा राजस्थानच्या मुख्यमंत्री असतील किंवा एक वेगळी पर्सनॅलिटी ही दीदींची आहे, किंवा यशोधरा राजे सिंधिया असतील किंवा वसुदीदी असतील, आणि सुषमाजी म्हणजे मी सुषमाजींबद्दल जास्त बोलते कारण का सगळ्यात जास्त मी पार्लमेंटमध्ये एक इफेक्टिव्ह पाहिलेली मधली आता, जिने कधीही असर्टिव्हली स्वतःचे मुद्दे मांडले पण मर्यादा कधी ओलांडली नाही. त्यामुळे स्वतःवर एक भान ठेवून कितीही आपल्याला इमोशन्स असतील किंवा चुकीचा जरी हल्ला होत असेल तर आपण पब्लिक लाईफमध्ये आहोत आणि आपण लोकप्रतिनिधी आहोत, लोकांची सेवा करण्यासाठी आलो आहोत. आपल्या वागण्यामुळे आपले जे स्टेक होल्डर्स आहेत, जे माझे मतदार आहेत, पक्ष आहे, कुटुंब आहे, ह्या सगळ्यांची एक जबाबदारी आणि एक आवाज म्हणून जेव्हा आपण उभे राहतो एक वेगळी जबाबदारी असते. आणि पार्लमेंटमध्ये जेव्हा उभी राहते तेव्हा ती सुप्रिया सुळे उभी राहत नाही, ती बारामती लोकसभा मतदारसंघाची लोकप्रतिनिधी उभी राहते. तिला जेंडर नसतो, तिला नाव नसतं आणि तिला कुठली ओळख नसते. तो मतदारसंघ तिथे उभा राहतो. त्याच्यामुळे ती आणखीन दडपण असतं मला विचाराल तर. आणि माझं म्हणणं असतं की मी लोकसेवेसाठी इथे आले आणि लोक ठरवतील त्यांना काय पाहिजे. आणि महाराष्ट्रात एक महिला किंवा पुरुष कोणीही मुख्यमंत्री झाला, माझी एवढीच इच्छा आहे की त्यांनी महाराष्ट्राची आन बान आणि शान ही जपावी आणि दिल्लीला मुजरा करू नये. दिल्लीचा मान सन्मान करावा मोठा भाऊ म्हणून. मोठ्या भावाचा किंवा आपल्यापेक्षा वयाने मोठ्या माणसाचा आपण आदर केलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही जर कधी चव्हाण साहेबांची पत्र वाचली की जवाहरलाल नेहरूंचं चव्हाण साहेबांचं किंवा इंदिराजींचं आणि चव्हाण साहेबांचं एक नातं आहे, ते पत्रांमधून दिसतं. त्याच्यात एक मैत्री पण होती, एक कलिगचं पण एक नातं होतं, पण त्याच्यात एक काहीतरी वॉर्मथ होती, त्याच्यात एक गोडवा होता, एक आदर होता, ते दोघांच्याकडून होता. ते जे नातं होतं की दिल्ली आणि महाराष्ट्र, म्हणजे तुम्ही आमचा मान सन्मान करा, आम्ही मोठ्या मनाने तुम्हाला मोठं मानू, कारण का तुम्ही देशाचे नेते आहात, तुम्ही देश आहात, दिल्ली आहात. त्याच्यामुळे दिल्लीचा मान सन्मान झालाच पाहिजे, पण मुजरा नाही करायचा. आदराने नमस्कार करू पण लाचारीनं मुजरा करणार नाही. येणारा काळ संघर्षाचा आहे, निवडणुकांची वेळ आहे. आम्हाला झाशीची राणी, महाराष्ट्राचा लढवय्या बाणा हा तुमच्याकडून बघायला मिळत राहील या पुढच्या काळामध्ये. रोजच लढते, इथे पण लढते आणि पार्लमेंटमध्ये लढते, पण मी मर्यादा म्हणजे पत्रकारांना वाटतं म्हणून मी हल्ला नाही कोणावर करत. माझे मुद्दे मी मांडणार, माझी लढाई वैयक्तिक कोणाशीही नाही, वैचारिक आहे. अर्थातच वैचारिक आहे. म्हणजे उद्या जर आता मी तुम्हाला म्हणजे उदाहरण दिलं तसं इथेनॉलच्या निर्णयावर जर महाराष्ट्र सरकार काल काही बोलणार नसेल तर ती लढाई मी त्यांच्यासाठी वतीने लढायला तयार आहे. कांद्याला भाव मिळणार नसेल ती लढाई मी लढायला सक्षम आहे सुप्रिया सुळे. आणि वैयक्तिक नाही, लोकांची माझी नाही तर निवडून कशाला यायचं. आणि मी तुम्हाला सांगू, सत्ता काय असते. सत्ता हे एक टूल आहे जे लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी एक फक्त टूल आहे.
सत्ता सत्ता म्हणजे असा काय म्हणजे लोकांना असं वाटतं अरे ते सत्तेमध्ये, पण रमेश मी सत्ता खूप पाहिली हो. यश आणि अपयश हे दोन्ही आत्मसात करून पचवता आलं पाहिजे. आणि तुम्हाला आवडणार नाही मी गोष्ट बोललेली, पण सत्ता पचवण्यात काँग्रेसवाल्यांना जसं हे जमतं ना तसं भारतीय जनता पक्षाला नाही जमत. ताई कायम सांगतात की ही जी लढाई आहे ती सेवा, सन्मान आणि स्वाभिमान. सेवा म्हणजे हे माझं ब्रीदवाक्य आहे. मी रोज सकाळी उठल्यावर माझं पांडुरंगावर प्रचंड प्रेम आहे. माझी श्रद्धा आहे अमोल दादा, माझी अंधश्रद्धा नाही. आणि श्रद्धा ती माझी आहे. माझ्या आणि पांडुरंगाच्या नात्यात तुम्ही पण येत नाही, सदानंद सोळे पण येत नाही, कोणी येत नाही. आणि मध्यस्थी तर आपल्याला लागतच नाही. कशासाठी पाहिजे आपल्याला मध्यस्थी? त्यामुळे माझी श्रद्धा आहे, मी रामकृष्ण हरीवाली आहे. म्हणून मी बाकीचं आता इथे चालत जा, मी अंधश्रद्धेच्या पूर्ण विरोधात आहे. सायंटिफिक गोष्ट सांगा ऐकीन. कर्मकांडाच्या विरोधात आहे मी. तुम्ही मला सांगितलं सुप्रिया 5 किलो पेढे चढव, मी नाही चढवणार. मी तुम्हाला सांगेन अमोल दादा तेवढीच ग्लुकोजची बिस्किटं घेऊन आपण कुठल्या तरी शाळेत पोरांना खायला घालू, पण 5 किलो पेढे नाही मिळत. तर मी कर्मकांड हे जे आजकाल सुरू होतं ना, मला आश्चर्य वाटतं ही नवीन पिढी पण म्हणजे त्यांच्यापेक्षा मी जास्त मॉडर्न आहे. म्हणजे ताई आज गुरुवार आहे ना, हे देवासाठी माझ्या पांडुरंगासाठी 7 दिन 365 दिवस सेम आहेत माझ्यासाठी. माझं प्रेम आहे त्याच्यावर, माझा विश्वास आहे त्याच्यावर. त्यामुळे हे जे नवीन सुरू केलं या नवीन पिढीनं, हे माझ्यापेक्षा जास्त शिकलेले आहेत, पण माझ्यापेक्षा ते कपड्यांनी माझ्यापेक्षा मॉडर्न आहेत, पण विचारांनी मी त्यांच्यापेक्षा मॉडर्न आहे. हे जे नवीन महाराष्ट्र भारत घडतोय ना, हे कुठेतरी थांबलं पाहिजे हो. रील्सवर तुम्ही बघत बसता, म्हणजे हे हा तुमच्या मतदारसंघातला प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगते. मी रील्स रोज बघते आणि त्याच्यावर मी टायमर लावला आहे. कारण का रील्स बघायला लागला ना ती इतका वेळ वाया जातो. त्याच्यामुळे मी 5च मिनिटं रील्स रोज बघते. लॉक होतो माझा फोन त्याच्यानंतर. इट्स टू टेम्पटिंग. मग रील्स बघताना ना मी एक प्रथा बघितली जी मी कधीच ऐकली नव्हती, वाचली नव्हती, काहीच माहिती नाही. आणि योगायोगाने मी पुण्याला गेले आणि एका महिलेने मला तो प्रश्न विचारला की काहीतरी धोंडी जेवण का काहीतरी असतं. मी कधीच माहिती नाही. पवारांनी कधीच सदानंद सोळेंना जेवायला बोलवलं नाही ना, आम्ही कधी केली आहे. तर ते धोंडी जेवण असं असतं म्हणे की जावयाला तो अधिक महिना येतो वाटतं, 4 महिन्यात 4 वर्षातून एकदा त्याला जावयाला बोलवायचं असतं जेवायला आणि त्याला काही गिफ्ट द्यायचं असतं. आणि त्याच्यात ती सासू त्याचे पाय धुवत होती. व्हॉट नॉनसेन्स इज दिस यार. आणि ते मला भयंकर खटकलं. म्हणजे रील, जर आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, मीच माझ्या जावयाचे पाय धुवायला लागले तर हाऊ डू आय रोल मॉडेल? हे थांबलं पाहिजे कुठेतरी. आणि मी विरोधात सगळीकडे त्याच्याबद्दल बोलले की धोंडी जेवण जर करत असाल तर पहिल्या काय लग्नातल्या प्रथा असतील, गमती जमती, ठीक आहे. 4 वर्षांनी जेव्हा तू जातोस बाबा तुझ्या सासूच्या घरी, त्या सासूकडून काय घेऊ नकोस. तू सासूचे पाय धु की तुझी सोन्यासारखी मुलगी मला बायको म्हणून मिळाली, माझ्या पोरांची आई आहे ती, आणि हे तुला गिफ्ट. जसं माझ्या आईसाठी मी साडी घेतो तशीच माझी सासू माझी आई आहे. हा सोशल चेंज. नाही तर शिकला कशाला सासू जर पाय धुवायला लागली. दिस हॅज टू स्टॉप. हे थांबलं पाहिजे कुठेतरी. मग हा सोशल चेंज कोण आणणार? आपणच ना. आपणच जर आपल्या जावयांचे पाय धुवत बसलं धोंडी जेवणात आणि सिरियल करून रील करायला लागलो, सोशल चेंज कसा करणार? लग्नांवर होणारे खर्च, लग्न हाऊस जरूर करा, माझा काही म्हणणं नाही. तुम्हाला काय डीजेची गाडी वगैरे करायची आहे, माझ्या मुलीचं लग्न मी जेव्हा करीन ना तेव्हा मी ते साध्याच पद्धतीने करेन. यू हॅव टू रोल मॉडेल. माझ्या लग्नात माझ्या वडिलांनी खाणावळ नव्हती केली, 1 पेढा दिला होता. सगळे अजून काढतात की अहो एकेलती एक मुलीचं लग्न काढलं, राज्याचे मुख्यमंत्री होते, 1च पेढा दिला आम्हाला लग्नात, जेवण पण दिलं नाही. पण यू हॅव टू रोल मॉडेल. आज मी नेहमी म्हणते की बापरे, त्या आपल्या करण जोहरनी आपल्याला जेवढं छळलंय त्याच्यामुळे लग्नाचे खर्च वाढले भारतात. सिनेमातल्या गोष्टी वास्तवात नसतात, तो सिनेमा असतो. त्यामुळे सोशल चेंज ही आपली जबाबदारी. आता माननीय प्रधानमंत्री म्हणले वेड इन इंडिया. वेड इन इंडिया खरं आहे, ज्याला परवडतं त्यांनी जरूर इच्छा करावी. पण मी त्या लग्नाचे एवढे खर्च, हे धोंडी जेवण याच्या विरोधात आहे. कारण का युवा पिढीवर प्रेशर येतं. ज्याला परवडतं त्याच्यासाठी चांगलं आहे, पण त्याच्यासाठी लोन घेणं. हुंडा, आजही हुंडा तो कुठेतरी. मग तुम्ही मॉडर्न इंडिया ब्रिज बांधताय, मेट्रो बांधताय आणि मग हुंडा देणार असाल तर उपयोग काय त्या तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा? त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा बोलणं आपण कुठेतरी विसरून गेलो. आणि हे पॉलिसी मेकर म्हणून आपण हे बोललं पाहिजे आणि आपण त्याच्यात रोल मॉडेल केलं पाहिजे. त्याच्यामुळे महिला मुख्यमंत्री होईल तेव्हा होईल, झाली तरी आणि नाही झाली तरी काय फरक पडत नाही. धोंडी जेवणामध्ये सासूनी पाय धुवायचे नाही, ते माझं ठाम मत आहे. थँक्यू ताई. आणि ताईंच्या या शेवटच्या उत्तरामध्ये बऱ्याचशा गोष्टी लपलेल्या आहेत. म्हणजे एक सुसंस्कृत नेतृत्व, एक विवेकवादी विचारशील नेतृत्व असताना
शेवटचं धोंडी जीवनात सासूने पाय धुणं याच्यामध्ये कुठेतरी एक मानवता आहे, कुठेतरी स्त्रीचा जो सन्मान आहे ॲब्सोल्युटली. हा या नेतृत्वाकडून पाहायला जातोय. ताई, आपण टू द पॉईंट पॉडकास्टमध्ये आलात, दिलखुलास बोललात, कार्यकर्त्यांच्या मनातले अनेक प्रश्न हे स्वच्छ स्पष्टपणे दूर झाले. तुम्ही लग्नाचा उल्लेख केलात, म्हणजे भाऊबंधांमध्ये भाऊबंदकी असते, वाद असतात, बांधाला बांध असतो, पण लग्न सोहळ्याच्या वेळी जेव्हा एकत्र येतात तसंच सर्वसामान्य कुटुंबात जे होतं तेच राजकीय कुटुंबात जर दिसलं तर लगेच त्याच्यामध्ये वेगळे अर्थ काढण्यापेक्षा ही वैयक्तिक बाब वेगळी आणि वैचारिक बाब वेगळी, इतकी स्पष्टता आपण दाखवून दिलीत. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. तर कशी वाटली आजची मुलाखत? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच आणखी इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी, राजकीय जाणीवा समृद्ध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय राष्ट्र.